शेवट नसतो, हा तर एक आरंभ आहे नव्या ध्येयांचा, नव स्वप्नांचा हा तर खरा प्रारंभ आहे। ज्ञानाच्या या मंदिरात बसलेल्या सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज लोकमंगल हायस्कूल नागेवाडी येथील सेवानिवृत्त श्री दिलीप खशाबा सावंत यांच्या सेवाकृती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल सर्वप्रथम लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व लोकमंगल हायस्कूल नागेवाडी यांच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात सरस दीप प्रज्वलनाने होत आहे। मी प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावे। पण होत आहे। यानंतर आजचे सेवामूर्ती दिलीप सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दीप प्रज्वलन होत आहे। संस्था साताराच्या सचिव चिटणीस मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। महाराष्ट्र देश हा
नमस्कार. आज आपल्यातील दिलीप मामा यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे बालगोपाल या ठिकाणी उपस्थित आहात. हा तुमच्या दृष्टीने मामांचा निरोप समारंभ म्हणजे केवळ मामा हे तुमचेच नव्हते तर तुमच्या आई वडील या ठिकाणी शिकले आणि त्यांना सुद्धा प्रेरणा देण्याचं काम आणि सर्व गोष्टीमध्ये मामांनी केलेलं मार्गदर्शन हे तुमच्या आईवडिलांना सुद्धा उपयुक्त ठरलेलं आहे. सन 1993 ज्यावेळेला ही शाळा ओपन झाली ती शाळासुद्धा त्यांच्या घरामध्येच त्या ठिकाणी ओपन झालेली होती. या शाळेची सुरुवात एका पिशवीमधल्या दप्तरापासून सुरू झाली. त्याचं जवळजवळ 12-13 कपाटं आहेत तरी साहित्य बसत नाही. परंतु एक पिशवी आणि ती पिशवी त्याच्यामध्ये कॅटलॉग जनरेटर वगैरे ही सगळी पिशवी मामा रोज घरात त्यांच्या कपाटात ठेवायचे. सकाळी शाळेत आल्यानंतर ते घेऊन यायचे. माझा त्यांचा संपर्क थोडासा लेट झाला. मी 17 सप्टेंबर 96 शाळेमध्ये रुजू झालो. आता त्यावेळेची मुलाखत हा प्रकार म्हणजे वेगळाच होता. तिथं शाळेत फिरती प्रयोगशाळा होती आणि या फिरत्या प्रयोगशाळे दिवशी याचा शाळेचा कार्यक्रम होता. त्यावेळेला मी रितसरित्या काही शाळेत नव्हतो. मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं तिथे इंग्रजीची जागा आहे म्हणून. मी साहेबांना फक्त भेटलो. साहेब म्हणजे या उद्यापासून आणि इथं मी जॉईन झालो. पण त्या दिवशीपासून मामाचा त्या ठिकाणी माझा संपर्क आला. मामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मामा त्या ठिकाणी शाळेमध्ये बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचं. मी ज्यावेळेला नाटकाला मुलं घेऊन जायचो मोठ्या शहरात असायचं परंतु त्यांचं मुलांच्यावर आणि मुलींच्यावर बारकाईने लक्ष असायचं. एखादा मुलगा स्टेजवरून किंवा त्या ड्रेसिंग रूममधून इकडे तिकडे बाजूला गेला की पडदिशी माझ्याकडे यायची. ह्या पोरगा बाहेर फिरतो एवढं सांगायचं. सहलीला ज्यावेळेला आम्ही जायचो त्यावेळेला सुद्धा बहुतांशी वेळा मुलींच्या गाडीमध्ये बाबर मॅडम मी आणि मामा नेहमी असायचं. पण रातचं जरी त्या ठिकाणी मामा मला मध्ये आधी उठवून गप्पा मारायची. तुम्ही झोपून उपयोगाचं नाही संध्याकाळ. म्हणजे मुलींच्या बाबतीत सुद्धा त्याची एवढी काळजी होती. शाळेमध्ये सर असायची. शाळेमध्ये त्या ठिकाणी खाली देवळाच्या साईडला कोण येते कोण जाते एखादा मुलगा त्या ठिकाणी दिसतोय का हे सुद्धा ते बघायचे. आमचा तास चालू असताना एखादा तास खाली पडला तर ते सांगायला अहो त्या आमच्या वर्गामध्ये शिक्षक कोण नाही. म्हणजे अशा पद्धतीने आणि सुरुवातीपासून शाळेच्या प्रत्येक कामामध्ये ते त्या ठिकाणी असेल. एवढंच काय आम्हाला जर त्या ठिकाणी अर्जंट एखादा कागद लागायचा असेल तर आम्ही मामाला फोन करायचो की आमचा कागद आमचा तिथं राहिलेला आहे तेवढा मोबाईलवर फोटो काढून पाठवून. म्हणजे ही सारखी गरज त्या ठिकाणी आम्हाला मामांनी पूर्ण केलेली होती. काम कुठलेही असू द्या. इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये आप्पांचं पत्र आप्पा नावाचा त्या ठिकाणी असणारा एक शिपाई तो सुद्धा असा त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत असतो आणि तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. परवाच आमचा तो टॉपिक चाललेला आहे. मी अजून पूर्ण पण झालेला नाही तो धडा. म्हणजे योगायोग अतिशय मोठा आहे की मामा त्या ठिकाणी रिटायर होत आहेत आणि एका रिटायर होणाऱ्या सेवकाच्या मनातल्या काय इच्छा असतात
हे या आप्पांच्या पत्र या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. पोरांना तो दोन्हीही अनुभव त्या ठिकाणी या वर्षीच्या 10वीच्या मुलांना बघायला मिळालेला आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की मामांचं त्या ठिकाणी बारकाव्याने लक्ष होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण काही गोष्टी अशा सुद्धा होत्या त्याच्या की ज्यावेळेला इन्स्पेक्शन असायचं त्यावेळेला विशेषतः मामांची आम्हाला जास्त आठवण व्हायची. कारण मला सुरुवातीच्या काळात मला तर वाटतंय ज्यावेळेला इन्स्पेक्शन होतं आणि त्यावेळेला आम्हाला ते दडपण असायचं, थोडा अधिकारी आला की तेवढ्या मिनिटामध्ये तास संपवायचा, त्या पद्धतीने बीएड मेथडनेच तास घ्यायचा आणि मग ते आमच्या वर्गावर साहेब आल्यानंतर आम्ही मामांची वाट बघायचो कधी बेल करतायचं. आणि मामा पण मुद्दाम त्यावेळेला 5-10 मिनिटं तरी बेल उशीरच करायची. आम्ही त्याला फणवायचो, तुम्ही जसं फणवता एकमेकाला तसं आम्ही सगळ्यांना फणवायचो. तर ते लगेच सांगायचे अजून साहेब वर्गात आहे मी कशी बेल देऊ म्हणून. म्हणजे बेल सुद्धा त्याची किती महत्त्वाची होती हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर आपल्या या म्हणजे जास्त काही बोलत बसत नाही, परंतु आपल्या लोकमंगल परिवाराच्या कडून आणि लोकमंगल हायस्कूलच्या कडून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी मी संपवतो. स्वागत सत्कार आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय मुकुंद फडके, निवृत्त संपादक व पत्रकार यांचा सत्कार लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चिटणीस यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संस्थापक अध्यक्ष चिटणीस साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. शाल, श्रीफळ, बुके आणि मोमेंटो देऊन त्यांचा हा सत्कार केला जात आहे. या की लोग या विद्यालयाचे मुख्याध्यापक लंगाडे सर मोमेंटो हा प्रदान करत आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सचिव या दोघांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील सत्कार आहे ज्यांनी 32 वर्ष या शाळेमध्ये आपली सेवा केलेली आणि या विद्यालयातून ते सेवा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जाधव सर जवळला पण घे रे. मॅडम आहे ते अरे टाळ्या वाजवा, टाळ्या जरा. नातू कुठं आहे? नातू कुठं आहे? नातेकडे काय ना या इकडे मागे गॅप
स्वीकार दोघे जणी करत आहेत. करीत आहे लोकमंगल शिक्षण संस्था साताराच्या सचिव चिटणीस मॅडम या मानपत्राचं वाचन करत आहेत. आपल्या आजच्या सावंत मामांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख अतिथी माननीय मुकुंद फडके, आपल्या संस्थेचे अध्यक्ष चिटणीस साहेब आणि या कार्यक्रमाचे मुख्य सत्कार मूर्ती आपले सावंत मामा आणि त्यांच्या पत्नी आणि लोकमंगल विद्यालयाचे मुख्याध्यापक जमदाडे सर, पाटील सर, जाधव सर, कसबे सर, घोडके मामा, मामुलकर मामा आणि इतर सर्व उपस्थित असलेले यादव सर, MIDCचे मुख्याध्यापक आणि इतर सर्वजण आणि तुम्ही विद्यार्थी. आजचा जो कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय सुंदर कार्यक्रम आहे की आपण या सावंत मामाचे प्रत्येक आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत. विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी पहिलं तुम्हाला आलं की शाळेत दर्शन कुणाचं होतं? मामांचं होतं, बरोबर आहे की नाही? मामा तुम्हाला प्रत्येक बाबतीत समोर असतात. सगळ्या विद्यार्थ्यांची नावं पाठ असतात, त्यांची सगळ्यांची ते काळजी घेतात. शिक्षकांप्रमाणेच मामांचं महत्व आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त असतं आणि आता त्याचा प्रत्यय तुम्हाला येईलच. कारण आता सावंत मामा तुम्हाला म्हणजे इथं जरी राहत असतील, जवळ असतील, तरी उद्यापासून शाळेत तुम्हाला पहिल्यासारखे दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला चुकल्यासारखं होणार आहे. सावंत मामांची तुम्हाला सतत आठवण होणार आहे. तर असे सावंत मामा आपल्याला या शाळेमध्ये पहिले आपले सेवा देणारे मामा आपल्याला या शाळेमध्ये पहिले लाभलेले शिक्षण संस्थेला. तर त्यांचा हा निवृत्ती समारंभ आहे आणि याविषयी मामांबद्दल मी इतकंच सांगेन की अतिशय नम्रपणे आपलं जो सेवाभावी वृत्ती आहे आणि शाळेला आपला जास्तीत जास्त कसा आपण उपयोग करून देता येईल यासाठी ते झटत असत आणि अतिशय त्यांनी मन लावून प्रामाणिकपणे या शाळेसाठी संस्थेसाठी काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं हित नेहमी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहे. शाळा उभारणीमध्ये त्यांचं खूप सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचंही सहकार्य पहिल्यापासून या आपल्या संस्थेला लाभले. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी, त्यांचंही महत्त्व तितकंच आहे आणि असं संपूर्ण सावंत कुटुंब, त्यांच्या कुटुंबातले जे विद्यार्थी या शाळेत शिकून गेलेले आहेत ते सगळे यामुळे आपल्या शाळेचा नावलौकिक याच्यामध्ये भरच पडलेली आहे. मी सावंत मामाला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभचिंतन करते. पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना आता त्यांचे जे राहिलेले छंद आहेत ते त्यांनी जोपासावे असं त्यांना सांगते की खूप त्यांनी शाळेसाठी वेळ दिलेला आहे. आता स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ द्या आणि यापुढं केव्हाही शाळेमध्ये तुमचं स्वागतच आहे आणि तुम्ही केव्हाही आपल्या शाळेमध्ये आपली शाळा समजून येत राहा आणि सगळ्यांना पुन्हा आनंद देत राहा आणि तुमच्या भावी आयुष्यामध्येही असाच आनंद पसरत जाओ अशी मी सदिच्छा व्यक्त करते. आज जे मला काम दिलेलं आहे जमदाडे सरांनी की मानपत्र त्यांना जे आपण आता दिलेलं आहे तर त्या सन्मानपत्राचं तुम्ही वाचन करा. तर या मानपत्राचं इथं मी वाचन करते. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा सन्मानपत्र. भाव समर्पित तुमच्या ठाई नम्र वागणे प्रसन्न मूर्ती
गौरव आहे तव कार्याचा, निमित्त केवळ सेवापूर्ती. माननीय श्री दिलीप खाशाबा सावंत, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी सातारा. श्री दिलीप खाशाबा सावंत लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी सातारा ही शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कारांचे मंदिर आहे. या विद्यालयात आपण गेले 32 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उत्साहाने सेवा बजावलेली आहे. तुमच्या या पदाच्या सेवेबद्दल हे मानपत्र अर्पण करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान होत आहे. शाळेच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात घंटा वाजवण्यापासून ते शेवटच्या वर्गापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपण दिलेले योगदान मोलाचे आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी तसेच पालक यांच्याशी आपण राखलेली आपुलकीची व सहकार्याची, सन्मानाची नेहमीच या सर्व गोष्टींची नेहमीच वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. आपण केवळ एक शिपाई म्हणून काम पाहिले नाही, तर शाळेचा प्रत्येक कार्यक्रमात, उपक्रमात, स्नेह संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, विद्यालयाच्या अडीअडचणीच्या प्रसंगी एक कुटुंबातील सदस्यासारखे धावून आला. आपली कामावरील निष्ठा आणि नम्र स्वभाव सर्वस्वी प्रेरणा आली आहे. सेवानिवृत्त होत असताना विद्यालयाच्या प्रगतीत आपण दिलेले अमूल्य योगदानाबद्दल शाळेतील परिवार आपले सदैव ऋणी राहील. आम्ही सर्वजण आपल्या पुढील आरोग्यपूर्ण, आनंददायी दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. लोकमंगल परिवाराकडून आपले जीवन सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. स्थळ लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी, बुधवार दिनांक 24/6/2026. माननीय शिरीष चिटणीस, संस्थापक अध्यक्ष लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सचिव शिल्पा चिटणीस, माननीय शशिकांत जमदाडे, प्रभारी मुख्याध्यापक लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशी. धन्यवाद. मानव चिटणीस मॅडम यांना विनंती करतो. जवळच पण घे रे. आदरणीय लोकमंगल हायस्कूल संस्थापक अध्यक्ष श्री चिटणीस सर आणि लोकमंगल हायस्कूल शिक्षण संस्थाचे सचिव शिल्पा चिटणीस मॅडम, शिक्षक, कर्मचारी आणि ते उपस्थित सर्व मान्यवरांचा आजचा हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा आणि भावनिक आहे. माझे बाबा श्री दिलीप खाशाबा सावंत हे लोकमंगल हायस्कूल कुशीनागेवाडी या विद्यालयामध्ये तब्बल 32 वर्षे शिपाई पदावर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा करून आज निवृत्त होत आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी आपुलकीचे संबंध जपले आणि कामात वेळेचे पालन, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि नम्रता गुणांमुळे त्यांनी सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. या 32 वर्षांमध्ये सेवेत त्यांनी केवळ शाळेची जबाबदारी पार पाडली नाही, तर अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सहकार्य करून शाळेची प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. त्यांनी कार्याचे आम्हाला कुटुंबांना सदैव अभिमान आहे. आज या प्रसंगी मी माझ्या बाबांना उत्तम आरोग्य आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. तसेच त्यांना इतक्या वर्षापासून सहकार्य करणारे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि सर्व
सर्व सहकारी यांचा मनापूर्वक आभार मानतो. शेवटी एवढेच म्हणेन, सेवा ही खरी पूजा आणि कर्तव्य खरी ओळख. माझ्या बाबांना हे आपल्या संपूर्ण सेवा काळात कृतीतून दाखवून दिलेले आहे. धन्यवाद. माझं नाव अथर्व चव्हाण. आज आपले मामा श्री दिलीप सावंत यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमानिमित्त आपण इथं जमलेलो. या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण आपल्या मामांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आजचा असा दिवस आहे की एका साईडला हाती पाहायचं आणि एका साईडला निरोप द्यायचा. आपले मामा आता आपल्याला आपल्या शाळेला निरोप देतात. खरं निरोप म्हणजे शेवट नसतो, ती तर एका दुसऱ्या आयुष्याची सुरुवात असते. आणि मामांना पुढील आयुष्यात चांगली प्रगती करू, त्यांच्या आवडते छंद जे आतापर्यंत ते शाळेत कार्यरत असल्यामुळे करू शकले नाही ते करतील. त्यांचा स्वतःचं आयुष्य ते जगतील आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगतील अशी मी इच्छा व्यक्त करतो. आतापर्यंत मामाने आपल्या शाळेसाठी खूप काय केलं. मी प्रथम 8वीत आलो. 8वीत आल्यानंतर 8वीत असताना माझा पाय जरा इंजूर झालेला, त्यामुळे मी 2 महिने घरीच होतो. पण आल्यानंतर जेव्हा मला प्रेमाने म्हणजे न ओळखीची नवीन शाळा होती माझ्यासाठी. मामा दरवेळेस मला विचारायची सुट्टी झाली की बऱ्याच बाळा लेट फिरू नको, बाहेर फिरू नको, पोरांचा बसू नको, पाय दुखल, म्हणजे असं आदरानं आणि प्रेमानं व्यक्त त्यांची भावना असायची. ते मला सांगायची सारखे वर्गात बस, पाय दुखल, वर्गात बस, म्हणजे एक प्रेमाचं वाटते. घरचं व्यक्ती कशी काळजी घेतो तशी ते माझी काळजी करायची. नंतर 8वी 9वी 10वी मी 3 वर्ष या शाळेत शिकलो. टायमिंगवर म्हणजे त्यांचं शिस्तबद्ध गावं असायचं. म्हणतात ना अष्टपैलू असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. प्रत्येक कार्यक्रमात स्वतःचं काम हे प्रामाणिकपणे ते करायचे. कुठल्याही कामासाठी नाही म्हणत नव्हते. त्यांचा प्रत्येक म्हणजे टाइम व्हायच्या आधी पण बेल नव्हती व्हायची आणि टाइम झाल्यानंतर धरायची पण नाही. एकदम वेळ अर्धा तास होता, प्रत्येक तास असतो. तासाला 35 मिनिटानंतर बेल व्हायची. आणि मामा असताना आम्हाला अनुभवायला भेटलं वेळ झाली की बेल होणं आणि वेळ झाली की भरणं. हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे कार्याचं महत्त्व आणि वेळेचं महत्त्व आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्याकडून घेण्यासारखं आम्हाला खूप काय लाभलं. त्यांनी आतापर्यंत आम्हाला सगळं गोष्टी कोणी शिकवतं, शिक्षक शिकवतात, पण एक मामा म्हणून त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलं. सगळ्यात आवडती म्हणजे आणि मला आतापर्यंत त्यांच्याबद्दल आवडले म्हणजे त्यांचा इंग्लिशचा हस्ताक्षर. त्या 8वीत आल्यानंतर त्यांनी आम्हाला फळ्यावर लिहून दाखवलेलं WHO हू असा एक शब्द त्यांनी लिहिलेला आल्या आणि खरं अख्ख्या शाळेत मला वाटतं त्यांचंच इंग्लिशचा हस्ताक्षर छान असेल. खूप छान म्हणजे आतापर्यंत तर मला त्यांचंच हस्ताक्षर आवडलं. आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे पहिले मामा म्हणजे दिलीप सावंत. बाकीचे मामा शिर्के मामा असतील, तिकडचे जगदीश खंडागळे असतील, भोसले म्हणून आहेत, MIDC मध्ये चंद्रकांत म्हणून आहे, हे सगळे नंतरचे. पण पहिले मामा कोण तर दिलीप मामा. त्याच्यासाठी सगळ्यांनी एका टाळ्यावर लावा. कारण त्यांनी 25 वर्ष सेवा केल्यानंतर मला कळलं की त्यांचं इंग्रजीचं अक्षर अतिशय चांगलं आणि मला अतिशय आनंद वाटला. त्याचं कारण वेगळं आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. पहिली की गॅडिस फ्लाय म्हणून एक माशी आहे. ती काय करते, काड्या कचरा माती वापरून स्वतःभोवती एक कोश तयार करते, दंडाकृती कोश तयार करते आणि शेवटी त्या कोशातून ते काय करते, बाहेर पडते, जाते निघून. पण मागे काय राहतो तर तो कोश राहतो, जो कोश सगळ्यांना उपयोगी पडतो. तर तसं दिलीप मामा सावंतांचं काम आहे.
म्हणजे तुम्ही समजून घ्या की दिलीप मामा सावंत यांचं इंग्रजी अक्षर अतिशय चांगलं आहे. पण आपल्याला सगळ्यात आनंद काय वाटतो की त्यांनी शाळेसाठी तर योगदान दिलंच. म्हणजे मला अजून आठवतंय की ही शाळा जी आपण मास्टर प्लॅन असतं, मास्टर प्लॅन म्हणजे काय, जसं आपण म्हणतो का नाही, मुलींकडे लक्ष द्यायचं आहे दोघी, कारण दोघी हुशार आहात तुम्ही, तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत संस्थेला. त्यामुळे तुम्ही माझ्यासारखं बोलायला शिकलं पाहिजे. मी फार हुशार शिकलो, किती वर्ष बोलायला या लागलं मला, 35व्या वर्षी. तर तुम्हाला आत्ताच बोलायला येते, किती पुढे जाणार आहे बघा तुम्ही. तर तो हा कोश तयार केला त्यांनी. तर तसं मला मामाचं काय वाटतंय की मला अजून आठवतंय की जसं आपल्याला पेपरमध्ये जाहिरात येते काय की इथं भरती आहे, अर्ज करा, तसं त्या काळात त्या वर्षापासूनच अशा जाहिराती यायला सुरुवात झाल्या की नागेवाडीमध्ये शाळा चालू करायची, ज्या संस्थांना अर्ज करायचे त्या संस्थांनी अर्ज करावे. आणि आपली एक पहिली शाळा चालू होती गेंडामावर. आणि त्यावेळेला मला अजून आठवतंय की पालकमंत्री होते अभयसिंहराजे भोसले. नुकतंच संमेलन झालं होतं आणि मी त्यांचा राईट हँड होतो. थोडक्यात राईट हँड म्हणजे काय, सगळं मी बघायचं. आणि मला आठवते की माझे मित्र एक निवृत्त शिंदे, त्यांनी मला म्हटले की होते नागेवाडी कृषीमध्ये शाळा चालू करायची आहे, तुमच्या संस्थेचा अर्ज करा. मी आपला अर्ज केला. आणि त्या काळात पालकमंत्र्यांच्या हातात असायचं की कुणाला शाळा द्यायची. आणि मला अजून आठवतंय की मी एवढा जवळ होतो की त्यांच्याकडे जी यादी गेली तर आपली मी शाळा चालू करायला अर्ज केलेला होता, ती मला दिली कुणाला नाही. तर दोन जाधव, एक गोव्याची नंदकुमार जाधवांची जी शाळा आहे, नंदाभाऊ जाधवांची ती संस्था, मला वाटतं कोलेश्वर का काय, माझ्या लक्षात नाही, त्या दोघांचे अर्ज होते आणि ती शाळा मला मिळाली. म्हणजे ही शाळा कधी मिळाली, शाळा कधी चालू होते, जून महिन्यामध्ये चालू होते. पण ही शाळेची परवानगी आली ऑक्टोबरमध्ये. मग मला आठवतं गजाभाऊ मतकर हे पण अभयसिंहराजेंकडे असायचे, खरेदी विक्री संघात होते. मग त्यांच्याकडे मी आलो आणि ते आणि मी दिलीप मामांचे वडील खाशाबा सावंत ज्यांनी मोठं काम केलेलं आहे त्यांच्याकडं आम्ही आलो. तर ते म्हणते वा फार चांगलं, आमच्या घरात शाळा चालू करा. मला अतिशय आनंद वाटला आणि त्यांच्या घरात शाळा चालू झाली. पण त्यांनी मला त्यावेळेला आणखीन एक सांगितलं, आमचा दिलीप आहे म्हटले, त्याला तुम्ही तुमच्या संस्थेत घ्याल का? मी म्हटलं उद्यापासून. आम्हाला तेव्हा काय अडचणच नसायची ना, तेव्हा आमच्या हातामध्ये, संस्थेच्या हातामध्ये त्यावेळेला, आता जसं शिक्षक बनायचं आपण करू शकत नाही, ग्राहक बनायचं आपण करू शकत नाही, शिपाई मामाचं भरायचं तर बंद झाले, परंतु त्यावेळेला पण अधिकार होते. दुसऱ्या दिवशीपासून दिलीप मामांनी ही शाळा ताब्यात घेतली. त्यावेळेचे पहिले आलेले शिक्षक हळूहळू गेले, पण सगळ्यात पहिले जे असलेले दिलीप मामा मात्र आज आहे. म्हणजे या शाळेमध्ये पहिले कोण स्टाफ मेंबर कोण आहे तर दिलीप मामा आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीतून काम केलं ते अतिशय वाखाणण्यासारखं आहे. 32 वर्ष त्यांनी सेवा दिली. पण मला त्याच्यापेक्षा काय वाटतं, मी जो कोर्स सांगितला, मी त्यांनी हा कोर्स केला. कुठला केला? जसं त्यांनी या शाळेमध्ये आले, शाळेचा एक कोर्स, ही संस्था म्हणजे काय झाली, कोर्स आहे. आता या संस्थेमध्ये कोणी येतं, आपण शिक्षण घेतो, हा एक कोर्स तयार करण्यामध्ये दिलीप मामांचा मोठा वाटा आहे. पण आपण एक समजून घेतलं पाहिजे. मी माझ्या संस्थेमध्ये काय बघतो तर प्रत्येक विद्यार्थिनी ही काय झाली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. पण दिलीप मामा या ठिकाणी फक्त नोकरी केली का त्यांनी, तुम्हाला मदत केली का? नाही. त्याच्याबरोबर त्यांनी आणि त्यांची जी पत्नी आहे त्यांचं तयार करण्यात एवढ्यासाठी कौतुक केलं पाहिजे की तसा कोश हा त्यांनी आपण जिथं नोकरीला जातो त्याचा कोश तयार केला, तसा दुसऱ्या बाजूने कोश त्यांनी आपल्या कुटुंबाचा केला. म्हणजे एखाद्या माणसाचं इंग्रजी चांगली आहे, शिक्षण कमी आहे, त्यावर शिक्षण घेण्याची पद्धत कमी होती. दिलीप मामा जेव्हा त्यांचा जन्म झाला गावामध्ये, जेव्हा ते मोठे झाले तर शाळा कुठं होत्या, तेव्हा मुली शिकायचंच नाही, मुलंही कमी शिकायची, त्याला लांब जायला लागायचं. मला अजून आठवते माझ्या शाळेमध्ये आनेवाडीचा मुलगा यायचा पिसाळ म्हणून, तो नंतर सरपंच झाला. पण शिक्षण मिळत नव्हतं, अडचणी होत्या, क्रयशक्ती कमी होती, त्यावेळेला धान्य कमी यायचं, मुलं 8-8 दिवसाचे डबा घेऊन यायचे. मी बघितलं माझ्या वर्गात एक नारायण रामचंद्र पवार मुलगा होता, तर ते एका खोलीमध्ये 10-10 मुलं विचारली जायची आणि त्यांचे डबे सकाळी आई उठायची पहाटे आणि ते इस्त्री डबा यायचा. त्या नारायणचे रामचंद्र वडील होते, ते आपल्या मुलाबरोबर 50 मुलाची डबे घेऊन यायचे.
तुम्ही समजून घ्या तुम्हाला शिकायला किती सोपं आहे, तुम्हाला किती सोयी उपलब्ध झाल्या. आणि माझ्या आयुष्यामध्ये ही शाळा म्हणजे आपण जे म्हणतो ना एक दागिना आहे, किंवा माझ्या आयुष्यामध्ये काय म्हणतो मला मिळालेलं एक पारितोषिक आहे पद्मभूषण सारखं. पद्मभूषण म्हणजे तुम्हाला माहित नाही केवढं मोठं असतं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असं आहे. त्याचं कारण असं, या शाळेत काय दिलं नाही मला, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी पुढे गेले. तसंच दिलीप सावंत यांनी फक्त नोकरी नाही केली, दिलीप सावंतांनी या शाळेच्या बरोबर आपला मुलगा आकाश आणि आपली मुलगी आरती यांना प्रचंड शिकवलं. अडचणी घरातल्या असतील, मला सांगा त्यांचा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, म्हणजे तू कुठं शिकत असेल, त्याला पैसे पाठवायला लागत असतील, त्याला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत असेल, त्याला फी भरावी लागत असेल, मुलीला एमकॉम केलं, त्याच्यासाठी महत्वाचं काम आहे. म्हणजे मला महत्वाचं काय वाटतं की माझ्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेमध्ये स्टाफ आहे त्यांची मुलं पुढं गेलीत का. जर त्यांची पुढं मुलं गेलेली असती तर त्यांनी जसा एखादा पक्षी घरटं निर्माण करतो तसं ते घरटं निर्माण केलेलं असतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाच्या टाळ्या एवढ्यासाठी पाहिजे की आकाश हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्याची पत्नी जी आहे ती पण, तिचं नाव आरती आहे, ती पण कॉम्प्युटर इंजिनियर आहे, पुण्यात आहे. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला काय सांगतो, कुठे जावा सांगतो, फॉरेनला जावं सांगतो का, नाही, पुण्याला जावं सांगतो. आणि पुणे हे आपल्या दृष्टीने किती महत्वाचं आहे, 100 किलोमीटरवर पण नाही. किती किलोमीटरवर नाही, 100 किलोमीटरवर पण नाही. आता जम्मू काश्मीर मधला मुलगा पुण्याला येतो शिकायला, जो गरीबाचा आहे तो हॉटेलमध्ये काम करतो, गरीबाची मुलगी कुठे ब्युटी पार्लर असेल तिथे काम करते, कुठे ती हॉटेलमध्ये काम करते. तुम्हाला माहितीये पुण्यात जास्त हॉटेलमध्ये काम कोण करतं, तो मुली करतात. आता सुरुवात झाली, जसं फॉरेनमध्ये आम्ही सिंगापूरला गेलो, हॉटेलमध्ये सगळ्या मुलीच, मुलं नाही, मुलं घरी, पुरुष लोक घर सांभाळायचे. म्हणजे त्यांच्या एक लक्षात घ्या, मुलींच्याकडे प्रचंड ताकद असते, आपल्याला लक्षात आलं पाहिजे. परंतु हे जे सगळं आहे हे करण्यामध्ये त्यांनी महत्वाचं काम केलं. त्यामुळे आज मला तो आज भेटला तो फार बरं वाटलं. मला बाकीची गाठच नाही, मी नक्की त्याची मग गाठ घेईन. त्यामुळे आकाश दिलीप सावंत आणि आरतीचं नाव कुटाळे, हे दोघं कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून पुण्यामध्ये स्थानापन्न आहेत. आणि मोठ्या पद्धतीतून सगळ्यांनीकडे लक्ष द्या, आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. अगदी मुख्यमंत्री मागे आले तरी म्हणायचं नाही का मी जरा भाषण आहे, काय ते भाषण आहे. तर सगळ्यात काय झालं, त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जी संधी मिळाली, एका अनुदानित शाळेमध्ये एक पेन्शनची त्यांना नोकरी मिळाली, त्याचं त्यांनी सोनं केलं. पण ते सोनं करताना, मुलांना शिकवताना अडचणी आल्या नसतील का, आल्या असतील. पण आज त्यांनी सगळ्यात जे मला आनंद वाटतो तो त्यांच्या या निरोप समारंभाला त्यांच्या मुलं ज्या पद्धतीतून पुढे गेलेले आहेत, मुलगी ज्या पद्धतीतून चांगल्या घरात गेलेली आहे, त्यांचे मिस्टर माझ्या माहिती एसटी बँकेमध्ये सर्व्हिसला आहे, एसटी बँकेमध्ये सर्व्हिसला आहे. ह्या कामासाठी पहिल्या टाळावं. कारण काय महत्वाचं, आपण काय शिकतो शाळेमध्ये, आपल्या आई वडिलांना माहित नाही, आई वडील शिकलेत का आपले. आता दिलीप सावंत किती शिकलेत, पण त्यांना या शाळेमध्ये आल्यावर एक विजन आलं, अरे या शाळेचा विद्यार्थी अमेरिकेत गेलाय, या शाळेचा विद्यार्थी इकडे गेलाय, माझा पण मुलगा जाणार, माझी पण मुलगी जाणार, माझा मुलगा मुलगी त्याच्या गाडीतनं आम्हाला फिरवणार. आणि हे काम त्यांच्या माध्यमातून झालंय. हे मला असं वाटतं की त्यांच्या खाशाबासावर यांनी जे काही या शाळेसाठी प्रयत्न केले, त्याच्याबरोबर आपल्या मुलाला शाळेमध्ये कुणाचं घेतलंच असतं आपण, पण आपुलकीने करणारा माणूस कोण होता, तर दिलीप सावंत. तर त्याच्या दृष्टिकोनातून हे काम मला अतिशय महत्वाचं वाटतं. ही शाळा किती मोठी आहे, ही शाळा किती चांगली आहे, हे मी वेगवेगळ्या वेळेला पेपरमध्ये लिहित असतो, वेगवेगळे उदाहरण देत असतो. मी परवा एक उदाहरण दिलं, काय दिलं तर मनस्विनी लाटकर नावाची मुलगी मला पुण्याहून येताना एसटी मध्ये भेटली. तर तिचं चित्रप्रदर्शन बरोबर दीपलक्ष्मीमध्ये. मी म्हणलं ही पुण्यात काय करते रविवारची. मग मी मागं बसतो, तिला फोन केला, मागं नसते ती पुढच्या सीटवर बसली होती, नंतर आली. तर तिला भेटलं, ती चिटणीस बोलतोय, काय हो काय सर, कुठे आहेत सर तुम्ही. नाही म्हणलं मी तुझ्या मागच बसतोय, मागं म्हणजे 4 बेड. तर तू इकडे कशी काय पुण्याला आली आहे. तर ती म्हणते मी जी कार्टून शिकतात काय, कार्टूनचं चित्रपटांचं, त्याच्यानंतर कार्टून वेगवेगळे असतात,
म्हणजे आता उदाहरण हा कार्यक्रम चाललाय तर एखादा मुलगा काय करतो, त्या कार्यक्रमाचं कार्टून काढतो, चित्र काढतो आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य करतो. जसं मागे एका समुद्रावर एक बालक पडलं होतं असं, आणि त्याला टोचत होते, कोण पक्षी टोचत होते, मेल होतं ते बाळ. तर त्या चित्रकाराने तेवढाच फोटो काढला आणि तो पेपरमध्ये टाकला. जगामध्ये पेपर पुढे गेला तो, त्याला काही नावं लागलं नाही. त्यावेळची जी युद्धाची परिस्थिती होती, युद्धाची परिस्थिती कुठपर्यंत पोहोचती, युद्धाच्या झळा कुठं पोचतात, त्याचं हे चित्रण होतं. एका चित्राने काय केलं, त्या युद्धाचं स्वरूप बदललं. सगळ्या देशाचा दबाव आला त्या दोन राष्ट्रांवर, युद्ध थांबवा. कारण युद्ध हे काही फक्त सैनिकात होत नाही. बॉम्ब जेव्हा पडतो, आता समजा भारताविरुद्ध युद्ध झालं, आपल्याला भीती काय, साताऱ्यात बॉम्ब पडेल का, नागेवाडी कुशीत पडेल का, आणि कुठे पडेल का. म्हणून या ज्या हद्दी आहेत त्याच्यावर तर प्रचंड महत्व असतं. त्याच्यामुळं आपल्याला काय कळलं पाहिजे, आपल्याला माणूस कसा ओळखायचा, मोठा माणूस पण कसं ओळखायचं. जसं तुम्ही मोठे व्हाल, तुम्ही तुमच्या बरोबरच्या आपल्या मित्रमैत्रिणींना मदत कराल, तुम्ही आपल्या कुटुंबाला मदत कराल, तुम्ही गावासाठी काय कराल, महत्वाचं कुटुंबासाठी केलं पाहिजे, मग पुन्हा आपल्याला पुढं करता येईल. त्यामुळे दिलीप सावंत यांनी हे अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी मुद्दाम आभार मानतो. मी एक परवा दिवशी एक सकाळमध्ये बातमी आली आणि मला आश्चर्य वाटलं की काय आहे, किती म्हणजे मला असं वाटलं की मला देवाने किती चांगली बुद्धी दिली. म्हणजे आता आपल्या 5 शाळा आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, काय हेडिंग काय बघा, परिस्थितीला हरवत मासे विक्रेत्याच्या मुली लिहितायत यशोगाथा. तर ते मासे विक्रेत असलेल्या 2 मुली दाखवल्या आणि त्यांनी पटापटा पाडे म्हणून दाखवले त्या वार्ताहराला. त्यांनी इंग्रजीमध्ये वाक्य म्हणून दाखवली आणि त्यांनी शेवटला लिहिलंय की ही दोन्ही मुली ज्या आहेत त्या कुठल्या शाळेतल्या आहेत, जिल्हा परिषद शाळेमधल्या आहेत. कुठल्या शाळेमधल्या, जिल्हा परिषदला. आणि ही बातमी मला आमचे MIDC शाळेतले मोठं सरांनी पाठवली आणि त्यांनी खाली काय लिहिलं की सर या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या नाही आहेत, या आपल्या शाळेतल्या आहेत मुली. कुठल्या आहेत, आपल्या शाळेतल्या आहेत. केवढं मोठं पारितोषिक आहे, तुम्हाला लक्षात घ्या. मी हे माझं सांगतोय, अशी पारितोषिक तुम्हाला मिळाली पाहिजे. जसं आता आपला विद्यार्थी, त्याला गाण्याच्या स्पर्धेमध्ये तो आता काय झाला, 5 नाव काय त्याचं, श्रीनाथ सावंत बघा, तो दौलतखंड जोडे, ज्याला आपल्या शिपाई मामांनी मोठं केलं, मामूलकरनी. आणि तो त्यांनी गाणं आता कुणाला शिकवलंय, त्या सावंत मुलाला शिकवलंय आणि तो सावंत मुलगा आता गाण्यामध्ये एक्सपर्ट होतोय. आता बोललेला बघा अथर्व चव्हाण काय बोलतो, म्हणजे तो बोलायला लागले की मला महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या व्याख्यानाची आठवण. तेवढा तो नाही बोलत, पण ही सुरुवात आहे. त्याला बोलायची कला आहे बरोबर. तो बोलायला लागले की आपल्या हृदयात स्थान घेतो, अगदी हळू बोलतो, छान बोलतो, छान कविता करतो. हळूहळू त्यांनी इथली जर लायब्ररी वाचून काढली ना, आपल्याला उपरणी दिली लायब्ररी, कुणी दिली, उपरणी आपल्याला 1 लाख रुपयाची पुस्तक दिली. तुम्ही जरी पुस्तक वाचायला शिकला तर तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्याला काय करता येतं, आपण कसंही मोठं होतो. जसं त्यांना तेजस सावंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. त्यामुळे ही शाळा फार महत्वाची आहे. या शाळेत जे मिळेल ते मला नाही वाटत जगातल्या कुठल्या शाळेत मिळेल. मी काल एक लेख वाचत होतो, काय आलेलं, सगळ्या देशांमध्ये आता मोबाईलवर बंदी आणतात. त्यांनी ठरवलंय या जितकं 18 वर्ष वय होईपर्यंत, 16 वर्ष वय होईपर्यंत कुठलेही कार्यक्रम बघायचे नाहीत. त्याच्यावर इंग्लंड आहे, स्पेन आहे, हळूहळू ते आपल्याकडे पण काही. तर शाळेत जीवनामध्ये आपल्याला काय करायचं हे नक्की कळलं पाहिजे. मग हे कळण्यासाठी कोण लागतं, हे कळण्यासाठी आपल्याला शिक्षक स्टाफ चांगला लागतो, मामा स्टाफ चांगला लागतो. आणि या शाळेमध्ये मामा लोक दोन्ही, मामूलकर आणि दिलीप सावंत मामा, दोघांनी या शाळेचंच नाव मोठं नाही केलं, संस्थेचं नाव मोठं केलंय. आणि त्यांनी एवढंच नाही, त्यांनी सगळ्या शाळातल्या मामांना एक आदर्श दिलाय. मामूलकर बघा ना, मामूलकर मामा शाळेत आले, शिपाई मामा काय होतं, त्यांनाही म्हटलं होतं फक्त तुम्ही काय शिका, पेटी शिका. आमचे पाटील सर काय करतायत, तबला जोरात छान वाजवतायत, पण त्या तबल्याला पेटीची साथ पाहिजे. तुम्हाला माहिती माणूस काय म्हणतो, कधी नाही म्हणतो का, नाही तुम्हाला काय म्हणतो, काय तुम्ही हे पुस्तक वाचा, तुम्ही काय म्हणता, होय साहेब, होय साहेब. आणि मी गेल्यावर काय होतंय, ते पुस्तक काय होतंय, किती वाजतात,
तू म्हटलं जातो. पण महामुलकर मामाने काय केलं, संगीताच्या परीक्षा दिल्या. एवढंच नव्हे तर दौलत खंडू जवळ सारखा मुलगा जो बँड मध्ये जा वाजवायला तो आज महाराष्ट्रामधला एक संगीतकार म्हणून पुढे गेलेला आहे. आणि त्या दौलत खंडू जोडीने तर पुढचं चालू केलं, सावध चालू केलं. आता तुमच्यामध्ये कुणाला किती लोकांना आवड आहे आता मला माहित नाही. तुमच्यामध्ये समजा संगीताची आवड आहे, तुम्हाला शेजारी आलं संगीत विद्यालय, लोकांना मिळत नाही. पुण्याला मी बघितलं, मुंबईत तुम्हाला माहिती आहे का, माझी मुलगी परत डोळा दाखवायला गेली, रांजण आलं असेल किंवा रांजणवाडी किंवा काय आलं असेल. किती घेतले पैसे, किती घेतले असतील, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 700, 800, 900, 700, 1000, 1100, 1200, 1300, थांबलं डॉक्टर 1500 रुपये. आणि मग ती आमचे सातारमध्ये डॉक्टर मात्र माझे मित्र आहेत, ते त्यांना काय करतात, स्वर्गाचा जरी फोन आला तर काय करतात, मोफत सांगतात. तसं तुम्हाला मोफत मिळतंय. तुम्हाला काय मोफत मिळत नाही, त्या शाळेमध्ये काय नाही तुम्हाला मिळत. शाळेमध्ये आता बघा, आपण पुण्यामधले वेगवेगळे उद्योगपती घेऊन येतोय. आपल्या शाळेतल्या 3 मुली इन्फोसिसला गेल्या, पुढे घेतल्या. मला सगळ्यात दिलीप सावंतांचं काय चांगलं वाटलं, त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं. काय मुलं पुढे नेली त्यांनी मलाही माहित नाही. मला ती बोलतात जेवायला, मलाच वेळ नसतो. आता मला वाईट वाटतं का आपण वेळ काढत नाही, पण आता काही जमत नाही आपल्याला. परंतु त्याच्या मुलाला भेटण्याची, त्याच्या मुलीला भेटण्याची, त्याच्या मुलाच्या बायकोला भेटण्याची, जी नाव तिचं आहे ना काय, आरती, तिला काही इच्छा आहे, ती तो तेवढ्यात थांबला नाही. सॉरी बरं, तिचं नाव स्नेहल आहे, स्नेहल. आरतीकडं त्याच्या मुलगी आहे, आरती दिलीप सावंत, आरती प्रवीण कुटाळे बरोबर. परंतु त्याची जी पत्नी आहे ती सुद्धा बरोबर निवडली का नाही, इकडे लक्ष द्या मला. बघा, त्यांनी नुसता तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला नाही, पत्नी पण निवडताना निवडली. तुम्हाला सुद्धा हे करायचंय, मुलींना विशेषतः पुढे जायचंय. पुढे जाऊन आपल्याला जोडीदार सुद्धा चांगला मिळाला पाहिजे, पुढची पिढी पुढे गेली पाहिजे. त्यासाठी ही शाळा तेवढ्यापुरती नाही. माझ्याशी किती मुलं मुली कायम माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. पूर्णिमा साळुंखे बघा, पूर्णिमा साळुंखे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ती कविता पाठवती, तिच्या केसरीमध्ये कविता येतात, ती प्राध्यापक झाली. तसं आपल्याला आनंद असा वाटला पाहिजे की तुम्हाला आता नशिबाने 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलीप मामा माहित नाही, पण 9वी 10वीच्या विद्यार्थींना माहिती आहे. तर त्यांनी जे काही काम केलं ते अतिशय महत्वाचं आहे. ही शाळा मला असं वाटतं की देशातल्या उत्तम शाळातली एक शाळा आहे. म्हणजे तुम्हाला एका बाजूने ही शाळा शिक्षण देते, शिक्षणाबरोबर ध्येय देते आणि ध्येयाबरोबर तुम्हाला एक महत्वाकांक्षा देते. हे महत्वाकांक्षा देण्यामध्ये दिलीप सावंत मामा असतील, मामुलकर असतील, पाटील सर असतील, कसबे असतील, तुमचे जमदाडे सर असतील, हिंदीचे जाधव सर आहेत, मराठीचे जाधव सर रिटायर झाले, या सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि ह्या प्रयत्नाचा परिपाक म्हणजे आपल्या ही शाळेतली मुलं पुढे पुढे चाललेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काय, सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत. सगळी काय, शेतकऱ्यांची. तुम्ही आता जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, हळूहळू शेतीला महत्व प्रचंड वाढत चाललंय. तुम्हाला शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करता आले पाहिजे. अशा पद्धतीतून ही शाळा वेगळ्या पद्धतीतून योगदान देत आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्यात जर चांगलं काय वाटत असेल तर माझ्या हातून शाळा चालू झाल्या, त्या शाळेत ती मुलं पुढे गेली. म्हणजे ती मला आठवते, ती गौरी बोधे म्हणून एक मुलगी आहे, तिचा एकदा मला फोन आला की मला पुण्यामध्ये एक कविता सादर करायला परवानगी द्या, कुठं मिळेल का संधी. म्हणजे हो देतो. मग ती आडकर म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांच्या कवी संमेलनामध्ये तिने कविता सादर केली. त्यामुळे आपल्याला नुसतं थांबायचं नाही, आपल्याला नुसतं शिक्षण घ्यायचं नाही, शिक्षणाबरोबर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्याला पुढे जाण्यासाठी ही सगळी मंडळी मदत करत आलेली आहे. आणि आता आपलं बघा, आपलं आता मामा घ्यायला म्हणजे आता शाळांमध्ये स्टाफ मध्ये मामांसारखे लोक घ्यायला बंदी आली. आता आमच्याकडे शेवटची आहेत या पिढ्या सगळ्या, म्हणजे मामुलकर असेल, आता मामा रिटायर झाले, मामुलकर रिटायर होतील, ते जगदीश खंडागळे होतील, शिर्के. आता पुढे काय केलं त्यांनी, कॉन्ट्रॅक्ट बेसवर सांगितलं, काय करा, कॉन्ट्रॅक्ट बेसवर माणूस घ्यायचा, काय तर 10 रुपये फक्त पगार द्यायचा आणि त्या पद्धतीनं त्यांनी कामं करायची. पण ही मंडळी येणारी, मामा जसा तुम्हाला ओलावा दिला, मामा जसं आता सांगितलं, त्या मुलाने किती सुंदर सांगितलं. मी त्याच्यावर लिहिन आता त्याच्याशी बोलून. मी पहिल्या दिवशी आलो तर काय त्यांनी बघितलं, फळ्यावर
मामाने काय, दिलीप मामाने काय काढलं, WHO, बरोबर आहे का नाही? हू, काय शब्द पण निवडलाय बघा त्या दिलीप सावंत मामा, आपल्याला लक्षात येत नाही. हू म्हणजे त्याने आल्याला सांगितलं त्याला मुलांना तुम्हाला तुम्ही हू म्हणजे कोण, मी कोण, ही तुम्हाला इमेज निर्माण करायची आहे. म्हणजे एखादा आमच्या शाळेतला मामा फळ्यावर हू लिहितो आणि त्या मुलांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करतो. नुसता मुलांच्या मनात प्रेरणा करत नाहीत, आपल्या पुतण्यांना मदत करतो, आपल्या फॅमिलीला मदत करतो, आपल्या मुलांना पुढे नेतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या आजच्या कार्यक्रमाला दिलीप सावंत मामा रिटायर जरी होत असले तरी त्यांनी केलेली 32 वर्षाची सेवा ही लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचं कायम लक्षात राहील. त्यांचं पुढील आयुष्य ते सुख समृद्धीने जावं आणि त्यांनी कायम शाळेत येत राहावं, आपल्याला जे वाटतं ते सुचवत राहावं. कारण ही आपली संस्था अशी आहे की आपल्या संस्थांमध्ये सगळ्यांना काय आहे, एक प्रकारचा वाव आहे. म्हणजे आपल्या इथं शिक्षकांना वाव आहे, स्टाफ मेंबरना वाव आहे, विद्यार्थ्यांना वाव आहे. आता बघा उद्या आपल्या शाळेमध्ये MIDC शाळेमध्ये जसं आता परवा शेतकऱ्यांचं संमेलन झालं का नाही, तसं 15 साहित्यिक MIDC शाळेमध्ये येत आहेत. त्यांनी प्रोग्राम दिलाय. सकाळी पहिल्यांदा 4वी-5वीच्या मुलांना कथाकथन सादर करणार आहेत, त्याच्यानंतर त्यांचं कविता म्हणून दाखवणार आहेत, पुन्हा काही करणार आहेत, पुन्हा 6वी, 7वी, 8वीच्या मुलांना स्वच्छतेचं महत्व सांगणार आहेत, त्यांच्याकडे पुढे जाण्यासाठी काय करावं सांगणार आहे. तर आपल्याला फक्त तुम्ही समजून घ्या, ही शाळा तुम्ही घर माना. जसं या शाळेमध्ये तुम्हाला असं वाटलं पाहिजे मी नाही घरी लवकर जाणार, मी शाळेमध्ये अभ्यास करेन, ग्रंथालयात बघेन, संगीताचं बघेन, मी क्रीडेमध्ये भाग घेईन. हे सगळं तुम्ही करायला सुरुवात करताना, कारण तुमचं सगळ्यात जास्त कोण बघणार आहे, तर मामा बघणार. तर मामाचं घर जवळ आहे, आमचं लांब आहे, आम्ही काय रोज येणार नाही. ते नुसते रस्त्यावर फिरले तरी तुम्ही मुलं जर अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतील तर त्यांना होणारा आनंद की या शाळेचं जे झाड लावलेलं आहे ते झाड लावताना मी होतो, ते झाडाला पाणी मी घातलेलं आहे. जी शाळा काही काळ देवळात सुद्धा भरत होती, 3 वर्ग झाले आणि 2च खोल्या त्यांच्या होत्या, खाशाबा सावंत यांच्या आम्हाला दिलेल्या. 3री खोली कुठे नव्हती, मग 1 वर्ग कुठे भरायचा, देवळात भरायचा. मग ही जागा घेतली, जागा घातल्यात परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी. मला अजून आठवते की छोट्या छोट्या खोल्या झाल्या आणि काय झालं. त्यामुळं तुम्हाला मी एवढंच विनंती करेन की हा दिलीप सावंत यांचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम हा त्यांच्यासाठी आहेच, पण त्यांच्यापेक्षा सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही मागवून बघितलं पाहिजे की 32 वर्षामध्ये ही शाळा कशी पुढे गेली. पहिल्या वर्षी किती विद्यार्थी होते, त्या कालावधीमध्ये आपल्या नागेवाडी कुशीतल्या विद्यार्थ्यांनी शिकायला किती जात होत्या, वऱ्याला जात होत्या का, साताला जात होत्या का. काही घरामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती होती, ते मुलींना पाठवू शकत नव्हते, मुलींना वऱ्यापर्यंत. त्यामुळे त्या मुलं मुली शिकायच्या नाही. ही शाळा झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे नागेवाडी कुशीमधला एक सुद्धा विद्यार्थी ही शिक्षणापासून वंचित राहिलेले नाही. तिथले शिक्षक परिस्थिती बघतात, त्या परिस्थिती बघून त्याला मदत करतात, आमच्यापर्यंत येतात. आम्ही सांगतो बघा, मी एक जाहिरात वाचली इन्फोसिसची आणि लगेच मी जमदाडे सरांना सांगितलं आणि त्या जाहिरातीचा उपयोग असा झाला, आपल्यातल्या 3 विद्यार्थ्यांनी ती स्कॉलरशिप मिळाली त्यांना. त्या इतक्या पुढे गेल्या आता की बस. म्हणजे आता त्या जेव्हा भेटतील तेव्हा पाठवायला आपल्याला केवढी पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे त्यांची. हे सगळं जे आहे ही शाळात येत असताना त्या सगळ्यांचं योगदान आहे, ते अतिशय प्रचंड आहे. मी जाताना एकच सांगेन, पालक आले म्हणून अमेरिकेतून सावंत म्हणून मुलगा नाव प्रशांत सावंत म्हणून आहे अमेरिकेला, तुम्हाला माहिती आहे मी सांगितलंय, पण आलेल्या पालकांना सांगू इच्छितो. त्यांनी 50,000 रुपये अमेरिकेत पाठवून दिले आपल्या शाळेला. आणि मला जेव्हा जमदाडे सरांनी सांगितलं तेव्हा मी असं म्हटलं की मला त्याच्यात जरा माहिती पाठवा, त्याच्याकडे मागवा. मी लेख दिला तर ते 3 गोष्टी दिल्या. तो म्हटला मी एवढा मोठा कशामुळे झालो. एक म्हणजे आई वडील मिलिटरीमध्ये होते आणि वडिलांनी सांगितलं भरपूर कष्ट घ्या. त्याची बहीण सुद्धा अमेरिकेत आहे आता आणि एक भाऊ आहे, तो कुठं आहे मला माहित नाही, दोघात अमेरिकेत आहे. तर त्याने तो ब्रिटनला, तिघही परदेशात आहे. केवढ्या शाळेचं वैभव आहे. तर ते 3 गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या की या शाळेमध्ये दत्तप्रसाद दाभोळकर आले होते, सायंटिस्ट.
आणि त्यांनी प्रश्न असा केला, आग कशी दिसते. 8वीला होता तो मुलगा, तो सावंत मुलगा 8वीला होता. आणि त्यांनी आग कशी दिसते समजून सांगितलं. तो म्हटलं माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. काय झाले की प्रश्न विचारायचे. आणि मी प्रश्न विचारायला चालू केलो. अभ्यास करताना पण मी प्रश्न विचारायचो, बाहेर गेले तरी प्रश्न विचारायचो आणि प्रश्नाला उत्तर बघायला सुरुवात केली. आणि मी अभ्यासामध्ये माझी प्रगती गतीने होत गेली. दुसरं त्याने उदाहरण सांगितलं की पाककला स्पर्धा होती आणि माझा मित्र राकेश म्हणून जो होता, त्या राकेशने पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतला. तो कसा घेतला? त्याचा तो डबा घेऊन आला होता. कशाचा? दुपारच्या जेवणाचा. आणि त्यांनी डबाच ठेवला पाककला स्पर्धेचा आणि त्याचा पहिला नंबर आला. पण त्याचा पहिला नंबर कसा आला? तर त्याच्यामध्ये शिक्षक आणि संस्थेने ठरवलं होतं की एखाद्या मुलीने एखाद्या मुलांनी चांगलं खाद्य करून आणलेलं आहे. बरोबर आहे? अगदी मस्त पैकी श्रीखंडपुरी असेल, ढोकळा असेल आणि काय असेल, चांगले पदार्थ करून आणलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एका मुलीने किंवा मुलांनी घरामधून एक तिखटाचा पोळा किंवा गोडा पोळा, माहितीये का? आमच्याकडे लहानपणी आमची आई काय करायची, त्या पिठामध्ये गूळ टाकायची, गोळा करायची आणि तव्यावर टाकायची. आणि त्याचा जुन्या लोकांना आठवत असेल आपल्याला, फोटोग्राफर त्यांच्या लगेच लक्षात आले. तर आमची परिस्थिती तशी होती, त्यावेळी परिस्थिती तशीच होती. आणि तो पोळा काय करायचा, आम्ही खायचो. त्या तिखटा पोळा तिखट्या करायची खायचं. तर तसा जर पोळा आला त्याला पण पहिला नंबर. त्यामुळे राकेशला जो पहिला नंबर मिळाला ना, तो विभागूमध्ये तो पहिला होता. तर त्याला विशेष वाटलं की आपला मित्र साधा डबा घेऊन येतोय, पाककला स्पर्धेमध्ये जातोय आणि त्याला पहिला नंबर मिळतो. याचा अर्थ असा की आपण आयुष्यामध्ये जे काय आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण पुढे जायचं. आणि तिसरं त्यांनी जे उदाहरण दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. 8वी 9वीला त्याच्या वर्गातला एक मुलगा होता, त्याचा कायम शाळेमध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून सत्कार व्हायचा. आणि 10वीला शिक्षकांनी विचारलं की आता या शाळेमध्ये कुणाचं नाव, कुणाला आदर्श विद्यार्थी म्हणून द्यायचं. तर सगळी मुलं ओरडली त्याच्या नावाने. हा जो सावंत मुलगा होता तो पण त्या मुलाच्या नावाने ओरडला की त्याचा नंबर येणार म्हणून. आणि अचानक शिक्षकांनी डिक्लेअर केलं या सावंत मुलाचं नाव. कारण त्यांनी शिक्षकांनी सांगितलं आम्ही फक्त अभ्यास नाही बघत, तो मुलगा बोलतो कसा, तो व्याख्यान देतो का, तो चांगलं वागतो का, मुलांना मदत करतो का. आणि त्याच्यामुळे त्याला पहिला नंबर दिलाय. आणि योगायोगाने परीक्षेत सुद्धा बोर्डाच्या तो पहिला आला. पण त्याच्या लक्षात आलं की आपण कशी परिस्थिती असू दे, त्याने प्रचंड कष्ट घेतले आणि तो अमेरिकेला गेला. त्याच्या मागोमाग त्याची लहान बहीण अमेरिकेत गेली, लहान भाऊ ब्रिटनमध्ये गेला. त्यांना तो पॅटर्न कळला. आता तुम्हाला पॅटर्न कोण सांगणार? त्याला कळला ना. मोठ्या भावाने धाकट्या बहिणीला सांगितला, धाकट्या बहिणीने धाकट्या भावाला सांगितला आणि सगळे तिघं गेले फॉरेनला. त्याला कळलं जग हे महत्वाचं आहे. जग आता काय राहिलं नाही, कुठेही राहता हवा. एका दिवसात घरी येताय तुम्ही. पूर्वी तुम्हाला माहिती लग्नाला 15-15 दिवस वराड असेल. का असायचं? कारण जायलाच 15 दिवस लागायचे. मग तिथं लग्न घालायचे एकमेकामध्ये. आता नाही, आता काय एका दिवसात आपला प्रवास होतो कुठेही. तसं आपल्याला हा पॅटर्न देणारे शाळेतले शिक्षक, त्या ठिकाणी येणारे व्याख्याते, माझी विद्यार्थी, हे आपला पॅटर्न आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचा सल्ला घेत जावा. पुन्हा एकदा दिलीप सावंत यांच्या या निमित्तानं, रिटायरमेंटच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला विशेषतः मुकुंद फडके हे परवा सांगितलं मी ते बच्चन बरोबर बसले, बच्चन बरोबर बसलेत ना, बच्चन बरोबर बसून आले ते. आणि त्याची एकच चुकी झाली महाराष्ट्रात सांगतील, नाही तर त्यांना 1 कोटी रुपये मिळाले असते. किती रुपये मिळाले असते? 1 कोटी रुपये मिळाले असते. तर त्यांनी ते का चूक सांगतात तुम्हाला की आपल्याला काय माझ्यातनं म्हटलं एकच चूक झाली जी न व्हायला पाहिजे झाली. आणि मी म्हटले माझी 5 वर्ष, परंतु फार मोठा माणूस आहे, फार पुढे गेला असता. पण त्यांनी ठरवलंय की मी दिल्लीला नाही जाणार, मी माझ्या सातारा शहरामध्ये थांबून आमच्या सातारामधल्या लोकांना मदत करणार. तसं ते मदत करत असतात. त्या ठिकाणी बाकीचे सगळे मंडळी आहेत, यादव सर आहेत, पाटील सर आहेत, सचिव स्टाफ आहे, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. चिटणीस मॅडम आहेत, त्या सुद्धा तुम्हाला येऊन या ठिकाणी ड्रॉइंग शिकवतील, नाटक तुमच्याकडे बसवून घेतील, संगीताचे कार्यक्रम करून घेतील. तुम्ही त्याच्या मागे लागत नाही, लागलं पाहिजे. आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे. एखाद्या शिक्षकाकडे कला आहे ना, त्याच्या मागे पण आपण लागायला शिकलं पाहिजे. ते शिकवतील तेवढं शिकवतील ना, आपल्याला कळलं पाहिजे त्याच्याकडे कला आहे, आपण ते शिकलं पाहिजे. हे काम तुमच्या हातनं व्हावं. पुन्हा एकदा या ठिकाणी असणारे सावंत कुटुंब म्हणजे सगळे नातेवाईक, ग्रामस्थ, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्यांनाही मी सांगू इच्छितो आपण नशीबवान आहात
की ही शाळा ही तिथले असणारे शिक्षक आणि त्यांचे शिकवणं इतकं चांगलं आहे की तुम्ही या शाळेतनं 10वीत गेलेला मुलगा मुलगी माझ्या माहितीप्रमाणे तो पुढत जातो, त्याचे थोडंसं आपलं लक्ष असलं पाहिजे. पालकांनी सुद्धा शाळेमध्ये येऊन आपला मुलगा काय करतो, त्याला आवड कशामध्ये आहे हे बघितलं पाहिजे. जसं आपला कबड्डीचा संघ जिल्ह्यात 2 नंबरला आला, वास्तविक 1 नंबरलाच आला तो, कारण 2 नंबर त्याचं कारण सिनियर मुलांनी मारलं, कॉलेजच्या मुलांनी. पण आता त्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा मोठ्या आता आपल्याला संधी आलेली आहे. तर तुम्हाला संधी ही प्रत्येक क्षेत्रात आहे, ती संधी घ्यायचा प्रत्येकाने प्रयत्न करावा एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. आजच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आजच्या सत्कारमूर्ती दिलीप मामा आणि त्यांच्या पत्नी, त्यांचे सगळे कुटुंबीय त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम करतोय. त्याबद्दल सर्वात प्रथम सेवापूर्तीबद्दल दिलीप मामांचं अभिनंदन आणि त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा. मला आश्चर्य वाटतं आणि आनंद पण होतो की आपण मुंबई बेंगलोर महामार्गावर आहोत, पण खऱ्या अर्थानं हा ज्ञानाचा महामार्ग आहे. जर आपण बघितलं टोल नाक्यापासून ते वाडे फाट्यापर्यंत किती शिक्षण संस्था आहे, हा खरा अर्थानं ज्ञानाचा महामार्ग आहे. आणि त्याच्यामधला एक महामार्गाचा एक भाग म्हणून आपली ही लोकमंगल हायस्कूल शाळा आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की ज्ञानाच्या महामार्गाचा एक भाग असलेल्या शाळेमध्ये शिपाई पदावर 32 वर्ष निरपेक्षपणे काम करणारे दिलीप मामा आज निवृत्त होत आहे. ते आपल्यासाठी अत्यंत, काही लोकांसाठी दुःखाची बाब असेल, त्यांच्यासाठी सुखाची बाब असेल, पण आयुष्यामध्ये जेव्हा सुरुवात असते त्याचा शेवट पण असतो. आज त्यांच्या ह्या शाळेतल्या कारकिर्दीचा शेवट झाला, पण निश्चितच त्यांना पुढं बरंच काही करायचं आहे ते त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर लक्षात येतं. मला प्रथम आज शिरीषरावांचं मनापासून अभिनंदन करायचं, कारण खरं मला जेव्हा त्यांनी बोलवलं सत्कारासाठी की तुम्ही या, मी म्हटलं की योग्य आहे का, कारण मी पत्रकार म्हणून, आश्चर्य वाटेल, पत्रकार म्हणून आम्ही बऱ्याच नोकऱ्या बदलतो. माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी 8 नोकऱ्या बदलल्या. कुठेही नोकरी बदलताना जुना मालक रागवतो, त्यामुळे कधीच आम्हाला सेंडॉफ बिंडॉफ हा भागच नव्हती. येताना असायचं, येताना जेव्हा असायचं वेलकम असायचं, कारण आम्ही नवीन दैनिक शोधून जुनं दैनिक सोडून नव्या दैनिकात आलेलं असायचो, स्वागत व्हायचं, जुन्या दैनिकातल्या गोष्टी आम्ही सांगायचो, हे सगळ्या भानगडी असायचं. पण त्यामुळे मला खरंच शिरीषरावांना म्हटलं, मी 40 वर्षामध्ये 8 नोकऱ्या केल्या, मोठी दैनिकं झाली सगळी, सगळा अनुभव चांगला मिळाला. पण एकाच संस्थेमध्ये एकाच पदावर 32 वर्ष काम करून एखादी व्यक्ती जेव्हा निवृत्त होती, त्याचे खरंच अभिमानाची बाब आहे आणि त्यानिमित्तानं दिलीप मामाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना मामा म्हटलं जातं. मामा शब्दामध्ये माया पण आहे आणि माणुसकी पण आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही बघा ती माहेरची नाती आहेत, मावशी, मामा. तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये, कुठल्याही रुग्णालयामध्ये काम करणारे मामा आणि मावशीच असतात, काका आणि आत्या नसतात, कारण माहेरची माया ही वेगळी असते. तर तुम्ही कुठेही बघा, इथं सुद्धा तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये तिथल्या शिपाई किंवा स्टाफला मामा किंवा मावशी नावानं ओळखलं जातं, कारण ती माया करण्याची त्यांच्यामध्ये निश्चित एक प्रकारची गुणवत्ता असते. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं, दिलीप मामा हे कायमस्वरूपी लक्षात राहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की ज्या प्रकारे आपण एखादी गोष्ट संपवतो तेव्हा अनेकांना राग, म्हणजे माझा भाऊ स्टेट बँकेत होता, एअरफोर्समध्ये होता, रिटायर झाल्यावर तुला मला म्हणा मी करू काय, आता गेल्या वर्षी तो रिटायर झाला, काय करू, कारण आयुष्यभर काही एअरफोर्समध्ये असताना फक्त कुठं जेसलमेर नाहीतर जम्मूमध्ये असायचा, नंतर स्टेट बँकेमध्ये सुद्धा निर्गुण तर एकदम निर्विकार काम केलं, आता मी काय करू. पण खरा आपला जो दुसरा अध्याय सुरू होतो निवृत्तीनंतर सुरू होतो. त्यामुळे आपण एका प्रकारे जरी थांबत असलो, आपलं नेहमीचं काम आपण थांबवत असलो तरी आपलं दुसरं काम सुरू होतं. त्यामुळे आता दिलीप मामांना मी सांगतो, आता थांबायचं नाही, आणि म्हणून त्यांना हे पुस्तक मी भेट देतो, ज्या पुस्तकाचं नाव पण आहे आता थांबायचं नाही. कारण विनोद बाबर नावाचे एक प्रेरणादायी व्यक्ती आहे, त्यांनी लिहिलेलं अतिशय सुंदर पुस्तक आहे, जे तुम्हाला निश्चितच आगामी कालावधीमध्ये मार्गदर्शन करू शकेल. एक गोष्ट लक्षात घ्या की मी ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकलो त्याला दर्शनी भाग काही कॉलेज वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे एक म्हण अशी आहे की स्टोन वॉल्स डू नॉट मेक द कॉलेज ऑर स्कूल, किंवा दगडी भिंतींमुळे शाळा होती असं नाही, की दगडी भिंतींमुळे कॉलेज होतं असं नाही. तर तिथं जमणारी जी टीम आहे
ती खरी शिक्षण संस्था घडवते. शिरीषरावांचं मी अभिनंदन असं करीन की आजूबाजूला अनेक शिक्षण सम्राट असताना त्यांनी कधीही मला शिक्षण सम्राट व्हायचे असं ध्येय घेतलं नाही. त्यांनी फक्त शिक्षण संस्था घडवल्या, मुलांना घडवलं. त्यामुळे त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन की ते शिक्षण सम्राट आहेतच, पण त्यांनी कधी ते मिरवलेलं नाही. आणि ज्या प्रकारे टीम बिल्डिंग ते करतात, मला आश्चर्य वाटलं. मगाशी जेव्हा मी शाकंभरी मंदिरात गेलो होतो तेव्हा दिलीप मामाचे भाऊ आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं शाळेच्या सुरुवातीचे काही वर्ग दिलीप मामाच्या वर्गात भरले होते, त्यांच्या घरात शाळेमध्ये मंदिरामध्ये भरले होते. आणि ज्या प्रकारे हे सगळं लगांमध्ये जी टीम उभी केली जाते त्या लगांच्या टीम पद्धतीनं हे सगळं उभं केलेलं आहे. जमदाडे सरांशी मागाशी बोलत असताना लक्षात आलं की जमदाडे सर स्वतः चित्रकार आहेत. ते सांगतात मी चित्रकार आहे. मगाशी महामूलकरांचा उल्लेख केला, ते स्वतः संगीत वाजवतात. प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी गुण आहेत. तुमच्या सचिव शिल्पा चिटणीस ह्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत. म्हणजे आम्ही पूर्वी त्यांना नयन मंत्री हा नावाने ओळखायचो, पण त्यापूर्वी खूप मोठ्या अभिनेत्री आहेत. मगाशी शिरीषराव म्हणले तसे की हे गुणग्राहकता जी आहे, गुणवान लोकांना एकत्र करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लगांमध्ये आमिर खान आपली टीम गोळा करतो आणि इंग्रजांवर विजय मिळवतो. जी महत्वाची माणसं मिळवणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. आणि हे आज त्यानिमित्तानं आहे. आज निवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न पडतोच. पण मी जेव्हा माझं वय आज 61 असं आहे, मी वयाच्या 55व्या वर्षी ठरवून निवृत्ती घेतली. कारण 18व्या वर्षापासून काम करत होतो. 18व्या वर्षापासून निवृत्तीपर्यंत सतत जागरण. पेपरचं काम तुम्हाला माहिती कसं असतं, रात्री 12 पर्यंत काम. कधीही 12च्या पर्यंत अजूनही मी झोपत नाही, कारण रात्रपर्यंत हे असायचं. नंतर एका वेळी मिसेसला वाटलं बास झालं, आता आपण थांबूया, काहीतरी वेगळं आपल्याला करता येईल. आणि लाखो रुपयांची, अक्षरशः लाखो रुपयांच्या नोकरी सोडून मी थांबलो आता, की आता मला माझं जीवन जगायचं. हा निर्णय सुद्धा महत्वाचा असतो. आपल्याला कुठं थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर मग जसा वैभव सूर्यवंशी या 17 वर्षाचा आहे, तो कधी थांबेला आपल्याला माहित नाही. सचिन तेंडुलकर योग्य वेळी थांबला, राहुल द्रविड योग्य वेळी थांबला, म्हणून आपण त्यांचं गुणवान करतो. तर आपल्याला कुठं थांबावं हे पण कळावं लागतं. पण जेव्हा आपण थांबतो ते एक रिटायरमेंट असते. रिटायर होतो आपण, पण टायर नसतो आपण, ते दमलेले नसतो. तेव्हा आपण जी पुढची काम आहे ते आपल्याला सुरूच करायचं असतं. मगाशी गायकवाड मॅडमनी सांगितलं की काय करू शकता तुम्ही. तर दिलीप मामानं माझं एकच सांगणं आहे की मी तुम्हाला पुस्तक दिलेलं आहेच आहे. वाचनाची आवड असेल तर वाचन सुरू करा. मगाशी म्हटल्या त्याप्रमाणे पर्यटन तुम्ही सुरू करू शकता. आपले छंद आपण जोपासू शकत नाही. आपली गोष्ट अशी असते की आपल्याला कामाच्या रगाड्यामध्ये आपण कधीही छंद जोपासू शकत नाही. पण तुमचं अक्षर चांगलं आहे, इंग्रजी अक्षर चांगलं आहे, हे सुद्धा गुणग्राहकतेमध्ये हा महत्वाचा भाग आहे की तुमचं इंग्रजी अक्षर चांगलं आहे. तुम्ही इंग्रजी हळूहळू लिहायला शिकू शकता, त्याची कॅलिग्राफी करू शकता, इंग्रजी वाचन शक्य नसेल तर शिकू शकता. असं अजिबात नाहीये की आता तुम्ही 10वी 12वीचा निकाल लागला तर बघितला असेल 60, 67, 68 वर्षाच्या महिला सुद्धा 10वी पास झालेल्या, 12वी पास झालेल्या. त्यामुळे शिक्षण पुढे थांबायचं नाही. मी जेव्हा माझं शिक्षण झालं, माझं शिक्षणाच्या वयामध्ये जेव्हा शिक्षण घेतलं तर मी BCom आणि MBA केलं. आणि नंतर 2006 नंतर जेव्हा माझं वय 40च्या पुढं होतं तेव्हा मी MBA केलं, LLB केलं आणि MA अर्थशास्त्र केलं, केवळ शिकायचं म्हणून. असा मला त्या दोन्हीचा उपयोग होतो की मी आता आपलं रयतचं इथं जे KVP MBA कॉलेज आहे आणि यशोदाचं पण MBA कॉलेज आहे आणि गौरीशंकरचं पण आहे, की तिन्ही MBA कॉलेजला मी आज शिकवतो. जेव्हा मला वेळ आहे, कारण शिकवणं ही माझी आवड होती, त्यामुळे ते शिकवणं म्हणजे हौसेने नाही. मला जर मी कार घेऊन गेलो तर माझं पेट्रोल सुद्धा परत नाही, एवढे पैसे मिळतात त्याच्यातून. पण हौसेने मी शिकवायला जातो. पण आपलं जे शिक्षण मिळतं आपल्याला, जे आपण घेतो ते कधीही वाया जात नाही. त्यामुळे जर तुमचे काही शिक्षण, मगाशी शिरीषराव म्हणले तसं परिस्थितीमुळे म्हणा किंवा शाळा उपलब्ध नसल्यामुळे जर शिक्षण अर्धवट राहिलं असेल तर दिलीप मामांनी ते सुद्धा करायला हरकत नाही. सुदैवानं आपल्याकडे मुक्त विद्यापीठासारखे सोयी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचं चांगलं शिक्षण तुम्ही घेऊ शकता, अनेक गोष्टी करू शकता. अनेक वेळा काय होतं की रिटायर झाला तर करू काय. मगाशी गायकवाड मॅडम गमतीर म्हणाल्या की अनेक वेळा घरातला पती निवृत्त झाल्यावर पत्नीने धसका बसतो. आतापर्यंत आपण 5-6 तास या माणसाला सांभाळत होता, 24 तास सांभाळायचं आहे. त्यामुळे एक प्रकारचा धसका असतो. पण तसं दिलीप मामांचं सौम्य व्यक्तिमत्व बघता उलट त्यांची घरात हातभारच लागणार आहे, योगदानच लागणार आहे घरातल्या गोष्टी करण्यासाठी. पण सगळ्या लहान मुलांनी पण लक्षात ठेवा, 8वी 9वी 10वीचे आहात, कळत्या वयातले आहात. त्यामुळे तुम्हाला निश्चितच जेव्हा तुम्ही नोकरी कराल, आज
26 आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा काय असेल आपल्याला माहित नाही. वर्क फ्रॉम होम असेल, AI सगळीकडे आलेलं आहे, काय असेल आपल्याला माहित नाही. घरीच तुम्ही असाल, घरीच रिटायर व्हाल, तुमचं सेंडऑफ पण होणार नाही. तेव्हा अशा प्रकारचा समारंभ तुम्हाला बघायला मिळेल न मिळेल आपण कुठलीही गॅरंटी घेऊ शकत नाही. नंतर काय होईल काहीच आपल्याला सांगता येत नाही. पण जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये 32 वर्ष काम करून एखादी व्यक्ती निवृत्त होती, ती निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. आणि शिरीषरावांचं पण मला अभिनंदन ह्यासाठी करायचं आहे की त्यांच्या 5 शाळा आहेत आणि 5ही शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. मी जेव्हा रिटायरमेंटचा निर्णय घेतला आणि कोल्हापूरमधलं 23 वर्षाचं वास्तव्य सोडून माझ्या मूळ गावी परत आलो, तेव्हा ठरवलं होतं आपल्याला काही गोष्टी करायच्या, की सामाजिक काम करायचे, संगीत विषयक काम करायचे. आणि सुदैवानं मला शिरीषराव भेटले. खरं आमची ओळख खूप जुनी, पण आमची परत पुनर्भेट झाली जवळजवळ 20 वर्षानंतर. कारण माझा मुलगा जेव्हा झाला होता, मुलगा झाला त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणून द्यायचं काम तेव्हा नगरसेवक असलेल्या शिरीषरावांनी केलं होतं. मी ऐक्यमध्ये होतो तेव्हा आणि फक्त सांगितलं मला वेळ नाहीये, त्यामुळे काही काळजी करू नका. संध्याकाळी मला बर्थ सर्टिफिकेट त्यांनी घरपोच आणून दिलं होतं. म्हणजे ज्या प्रकारे माणसांना मदत करता येईल अशा प्रकारे माणसांना मदत करणे हे शिरीषरावांचे ध्येय आहे. मागच्या गुरुवारी मला वाटतं आपला जो कार्यक्रम इथे झाला की संमेलन आपण श्री व्यंकटेश केतकर, श्रीधर व्यंकटेश केतकरांचं संमेलन घेतलं. उद्या एक संमेलन आहे. दीर्घ कार्यक्रम त्याच्या दीपलक्ष्मी पतसंस्थेमध्ये सुद्धा होत असतात. तुम्ही लक्ष द्या की एक माणूस काय करू शकतो. आणि जेव्हा असा माणूस एक पाठीशी उभा असतो तेव्हा दिलीप मामांसारखं व्यक्तिमत्व तिथं आकाराला येऊ शकतं. तुमचे सगळे दिलीप मामांचा सत्कार म्हणून त्याचं कौतुक जास्त होत असेल, पण जे शिक्षक माझ्या परिचयाचे आहेत ते शिक्षक सगळे मनापासून काम करतात. आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे, काहीतरी करायचं आहे, यासाठी सगळे शिक्षक काम करताना दिसतात. म्हणून मला या संस्थेचं या सगळ्यांचं निश्चितच अभिनंदन करावं असं वाटतं. एक लक्षात घ्या की जेव्हा एखादी गोष्ट असती, निवृत्ती निगेटिव्ह मानली जाते, पण निवृत्तीच्या जोडीला एक अनुभव असतो आणि निवृत्ती तुम्हाला अनुभव देते. आज 32 वर्षानंतर जेव्हा दिलीप मामा निवृत्त होतात तेव्हा त्यांच्या पाठीशी 32 वर्षाचा अनुभव आहे. 32 वर्षामध्ये त्यांनी असे अनेक कार्यक्रम बघितले असतील. 32 वर्षामध्ये दिलीप मामाने अनेक भागचे बाहेर 10वी पास आउट होऊन गेलेले असतील, जे अमेरिकेत आहेत, कोण आयर्लंडमध्ये असेल, कोण इंग्लंडमध्ये असतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण ज्या प्रकारे ते काम करतो ते सर्वात महत्त्वाचं आहे की मी जे जबाबदारी स्वीकारलेली आहे ती मला मनापासून पार पाडायची. आणि मी नेहमी आम्ही पत्रकार असताना सुद्धा सांगायचो की आज काय दुर्दैवाने आजची पत्रकारिता अशी झाली की नव्या पत्रकारांना मंत्र्यांबरोबर जास्त संबंध पाहिजे किंवा आमदारांबरोबर संबंध पाहिजे. मी सांगताना काय सांगायचो, तुम्ही कलेक्टरला मंत्री करा, कलेक्टरशी मैत्री करा, पण कलेक्टरच्या बाहेर, ऑफिसच्या बाहेर स्टोलावर बसलेला जो शिपाई आहे ना तो तुमचा खरा सोर्स आहे. कारण त्याला कलेक्टरला भेटायला कोण येणार आहे, कलेक्टरला भेटायला कोण येणार नाहीये, कलेक्टरला कोणाला भेट नाकारले, काय काय होणार आहे, सगळ्या गोष्टी फक्त त्या शिपायाला माहिती असतात. कलेक्टर तुम्हाला किंवा मंत्री तुम्हाला निवडक सांगणार आहे, शिपाई मात्र तुम्हाला सगळं सांगायचं. मी माझ्या पत्रकारांना सांगायचो त्या स्टुलावर बसलेल्या शिपायाला चहा पाहतात, त्याला जेवायला जा, तो तुमचा खरा सोर्स आहे, तर त्याच्याकडे सगळं असणार. त्यामुळे हा सगळ्या कणा असतो. एखादी इमारत उभी राहते, मगाशी म्हणलं तसं दगडी भिंतींमुळे केवळ शाळा कॉलेज उभे राहतात असं नाही, त्याचे हे मानवी हात सर्वात महत्वाचे असतात. त्या मानवी हातामध्ये असे अदृश्य हात सुद्धा महत्वाचे. शिक्षक तर आहेतच, शिक्षक घडवतातच, पण जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात तुझं नियोजन करणं, त्या पद्धतीनं मोठ्या प्रकारे गडबड करणं, धावपळ करणं, हे सगळं शिपाई दिलीप मामांसारखे जे स्टाफ असतो ते करतो आणि त्यांचे ऋण आपण कधीही हे करू शकत नाही. जेव्हा अब्दुल कलाम किंवा हे जे मोठे मोठी लोक आहेत त्यांनी कायम आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक दिली. एक रतन टाटाचं उदाहरण मी नेहमी MBAच्या आमच्या वर्गामध्ये सांगतो की रतन टाटा खूप मोठा माणूस होता, सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला 2-3 वर्षापर्यंत निधन झालं. एकदा रतन टाटा आणि त्यांचे 2 व्हाईस प्रेसिडेंट कारमधनं चाललेले होते. का महत्व माणसांच्या लक्षात येईल की चाललेले होते आणि गाडी नेमकी पंक्चर झाली. आता गाडी पंक्चर झाल्यावर उतरले 2 व्हाईस प्रेसिडेंट, लगेच वाटले अरे बरं झालं, त्यांनी लगेच आपला टायची साईड केला, इनशर्ट काढला, जरा स्मोकिंग बिकिंग करून म्हणजे फिरत बसले कुठेतरी. जरा वेळानं म्हणजे लक्षात आलं रतन टाटा कुठे, तर रतन टाटा ड्रायव्हरला चाक काढायला मदत करत होते, म्हणून ती माणसं मोठी होतं. म्हणजे हे व्हाईस प्रेसिडेंट इकडे तिकडे फिरत असताना रतन टाटा तिथं शर्ट काढला होता, तरी कोट काढला होता, खाली बसून ड्रायव्हरला पाना फिरवायला मदत करत होते. तर ही माणसं त्यामुळे मोठी होतात की तुम्ही जी तुमचे लोक आहेत त्यांना जेवढं तुम्ही महत्व द्याल तेवढी ती माणसं तुम्हाला जास्त प्रकारे काम करतात.
आणि शेवटी निर्णय क्षमता सर्वात महत्वाची. रतन टाटांचं उदाहरण मी नेहमी अजून एक देतो, नेहमी MBAच्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला की निर्णय क्षमता काय असते. एखादा माणूस योग्य ठिकाणी असणं आणि ही मोठी माणसं का होतात. शिरीषरावांनी काय एवढे मोठे उद्योग उभे करू शकले, तर निर्णय क्षमता, योग्य ठिकाणी योग्य माणूस, प्रॉपर पर्सन ॲट प्रॉपर प्लेस, हे सर्वात महत्वाचं आहे. आता रतन टाटा जेव्हा एकदा, हे रतन टाटा बिहारमध्ये जमशेदपूर म्हणजे टाटा नगरला त्यांचं मोठं युनिट होतं, तिथं गेले. अशीच मिटिंग भरली होती आणि मिटिंग भरलेली असताना सगळी मिटिंग झाली आणि म्हणजे कोणाला काही बोलायचं आहे का, तर एक कामगार वर्गाचा प्रतिनिधी उठला आणि मला बोलायचं सर काय, तर तुम्ही फक्त माझ्याबरोबर चला. आणि ह्या बाजूला ऑफिसर्सचे टॉयलेट बाथरूम्स होते आणि इकडे कर्मचाऱ्यांचे होते. तर ते म्हणले बघा ऑफिसरचे टॉयलेट बाथरूम बघा किती स्वच्छ आहेत आणि इकडे आमच्या कर्मचाऱ्यांचे बघा किती अस्वच्छ. रतन टाटांच्या लक्षात आलं, हे कामगारांना सांगितलं, एवढा मोठा माणूस, अब्जावधीचा व्यवहार करणारा माणूस. तर रतन टाटांनी आपल्या सगळ्या तिथल्या बोलवलं जनरल मॅनेजर वगैरे की मला हे बदल पाहिजे, तुम्ही किती दिवसात करा, दोन्ही सारखं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, मला किती दिवसात करा. ते मॅनेजर नेहमी सारखे लाल फितीचा करतो, महिना 2 महिन्यात आम्ही करून देतो. रतन टाटा म्हणजे कशाला महिना 2 महिने, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग पॉवर बघा. त्याने मी 1 मिनिटात करतो, फक्त एक सुतार बोलवला, त्या ज्या टॉयलेट बाथरूमवर फॉर ऑफिसर्स होतं ती पाटी काढली आणि फॉर वर्कर्सची इथे लावून टाकली आणि फॉर वर्कर्सची पाटी काढली आणि फॉर ऑफिसर्सची इथे लावून टाकली. 1 मिनिटात निर्णय झाला आणि सांगितलं ह्या पाट्या जर 15 दिवसांना बदलायच्या. त्यांना हे पण मिळतो रतन टाटांना की आज पाट्या बदलल्यामुळे हे स्वच्छ दिसतं, हे अस्वच्छ दिसते, पण 15 दिवसांना परिस्थिती ऑफिसर काय करतील, आपलं चांगलं ठेवतील, हे खराब होईल. म्हणून सांगितलं दर 15 दिवसांना या पाट्या बदलल्या जातील. तेव्हा ते कायमस्वरूपी ते टॉयलेट वॉशरूम ऑफिसर्स आणि वर्कर्सचं स्वच्छ राहील. हे अतिशय महत्वाचं की निर्णय क्षमता, की तुम्ही निर्णय कशा प्रकारे घेता आणि योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला बसवणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपण नेहमी लक्षात ठेवा की आपण अनेक वेळा आम्ही पेपरमध्ये ही गोष्ट शिकलो की तुला काय कळतंय, आपण असं कधी म्हणायचं नाही. शिरीषरावांचा तो गुण आहे आणि त्यांच्या सगळ्या शिक्षकांचा पण तो गुण आहे. तुम्ही अनेक वेळा आपलं जजमेंट कसं असतं, आपल्याला कोण सांगतंय त्याच्यावर आपण ठरवतो ते बरोबर आहे का चूक आहे, ते कधी नाही, तो काय सांगतोय महत्वाचं. म्हणून मगाशी म्हणलं शिपाई महत्वाचा आहे, कलेक्टर महत्वाचा नाही. तुम्ही एवढी लहान मुलं आहात, एका लहान मुलाची गोष्ट सांगतो आणि मी थांबील की एक बोगदा होता आणि बोगद्यातनं स्कूल बस जात असतात नेहमी, आणि बोगद्यातनं स्कूल बस जात असताना तो बोगदा एवढा लहान होता आणि दरम्यान त्या बोगद्याचा जो रोड होता तो त्यांनी दुरुस्त केला. त्या रस्त्याची उंची 4 इंचानं वाढली आणि एक स्कूल बस आत गेली पण पुढे जाता येणार त्याला, तर बोगद्याच्या वरच्या छताला ती चिपटून राहिली. आता अडकली आत, 20-25 मुलं आहेत, काढायची कशी, गाडी पुढे पण जात नव्हती, मागं पण जात नव्हती. अनेक इंजिनियर्स आले, हे आले ते आले, इकडं कडेला फक्त छोटी जागा जायला, पुढं काहीच करता येत नव्हतं. सगळ्यांनी बघितलं वरनं फोडूया का, इकडून फोडूया का, तिकडून फोडूया का, वर जाता येत नाही, काही नाही, मुलं तर अडकलेली, रडवेली झालेली, काय करायचं कोणाला काही सुचलं नाही. तेव्हा गाडीतला एक मुलगा जो 4थीतला होता त्यानं सांगितलं एवढी गडबड का करताय, गाडीच्या 4ही चाकातली हवा काढून टाका. ते बघा डोकं कसं चालवलं, गाडीच्या 4ही चाकाची हवा काढल्यावरती 2 इंचानं खाली गेले आणि गाडी बरोबर पुढे गेली. हे कुणी सांगितलं, एका लहान मुलानं सांगितलं, जे इंजिनियरला पण कळलं नाही ते एका लहान मुलाने सांगितलं आणि तुमची गाडी पुढे गेली. म्हणजे कोण सांगते हे महत्वाचं नाही, तो काय सांगतोय हे महत्वाचं. त्यामुळे निश्चितच जेव्हा एखादा माणूस निवृत्त होता, तुम्हाला माहिती आहे खटाव तालुक्यात निवृत्त अभियंत्यांची संघटना होती, असेल अजून. ती निवृत्त अभियंत्यांची संघटना सरकारला सल्ला द्यायची की काय करायचं, कुठलं धरण कसं असावं, रस्त्यांबाबत काय करावं, पूल कसे असावेत. तर अभियंते होते, सिव्हिल अभियंते होते, तर ते सगळे सल्ला द्यायचे. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस निवृत्त होतो त्याच्याकडे भांडवल असतं, अनुभवाचं भांडवल असतं. त्या भांडवलाच्या बळावर तो आगामी कारकिर्दीमध्ये अनेकांना सल्ला देऊ शकतो. आज मी जेव्हा ठरवलं होतं, जसं जेफ बोजेस तुम्हाला माहिती आहे, जेफ बोजेस नावाचा की त्यानं सांगितलं तर तुमची गुंतवणूक कधी एका ठिकाणी टाकू नका आणि कधीच तुमच्या उत्पन्नाचा एक मार्ग ठेवू नका, एकापेक्षा जास्त मार्ग ठेवा. कदाचित एक मार्ग बंद झाला तर तुम्हाला दुसऱ्या मार्गाने उत्पन्न मिळेल. मी जेव्हा स्वतः स्वेच्छानिवृत्त घ्यायचं ठरवलं तेव्हा ठरवलं होतं की मला शिक्षण घ्यायचंय, मला शिकवायचंय, नंतर मी लिखाणाच्या माध्यमातून पैसे मिळवीन
मी काही प्रमाणात व्याख्यानातून पैसे मिळवीन, मला थोडी पेन्शन मिळते, ती पेन्शन मिळेल. शिवाय मी इन्कम टॅक्स सल्लागार आहे. आत्ता माझी इन्कम टॅक्सची कामं सुरू असतात. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं, जीएसटी रिटर्न भरणं, हे सगळं मी ठरवलं होतं की 7 प्रकारे माझं उत्पन्न मिळालं. मला पूर्वी जेवढं उत्पन्न मिळत होतं तेवढं मिळणार नाही हे गॅरंटी मला होती. पण कशाला पाहिजे, आपल्याला जगणं जर शक्य असेल तर आपण ते करावं. तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, लहान मुलांनी विशेषतः लक्षात ठेवा, पुढची आगामी परिस्थिती खूप स्पर्धात्मक आहे आणि आपण तुलनेमध्ये अडकतो. माझ्या मित्राला इन्फोसिसमध्ये 2.5 लाखाचं पॅकेज मिळालं, म्हणजे महिन्याचं, म्हणजे 30 लाखाचं वर्षाचं, म्हणजे मला तेवढंच मिळालं पाहिजे. तसं सगळ्यांना जर असं मिळालं तर कुठल्या कुठं द्यायचं आहे, पण तसं होत नाही. प्रत्येकाला तसं पॅकेज मिळतच असं नाही. आपण तुलनेमध्ये अडकायचं नाही. मुलांनी लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतः काय करायचं हे महत्वाचं आहे. जर तुम्ही 3 इडियट्स चित्रपट बघितला असेल, मी 3 इडियट्स, ओ माय गॉड सारखे चित्रपट अभ्यासक्रमात लावा असं सांगतो अनेक ठिकाणी. 3 इडियट्स मध्ये काय सांगितलंय, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, तुम्हाला जे करायचे ते करा, नाहीतर नंतर तुम्हाला दुःख होतं. त्यातला माधवन नावाचा नट आहे, तो आई वडिलांच्या दबावामुळे अभियांत्रिकीकडे गेलेला असतो, पण तो खरा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असतो. आणि त्याला सांगतो, आमिर खान जेव्हा सांगतो की तुला काही वर्षांनी वाईट वाटेल, संधी आली ती पण मी गेलो नाही आणि मी वेगळ्याच प्रकारे अडकलो. ही आपल्याला जे आवडते ते आपण करायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारे तुलनेत अडकू नका. तुलनेत अडकणं, स्वतःला कमी लेखणं म्हणजे आपण त्या ईश्वराची निर्मिती आहे ना त्याचा अपमान करणं. ईश्वरानं सगळ्यांना काहीतरी वेगळ्या, प्रत्येकाला हे करण्याचे निर्माण केलेले, तर आपण तुलनेत अडकायचं नाही. 99% मार्क्स पडले एखादा. मी स्वतः बघितलं, 98% मार्क्स घरात पडले होते आणि 98% मार्क्स पडल्यावर घरात आनंद होता. एवढ्यात कळलं शेजारच्या मुलाला 99% पडले. झालं दुःख सुरू. माझ्यापेक्षा शेजारच्या मुलाला जास्त मार्क्स कसे पडले? आपण 98 तर चांगलेच आहेत ना, त्याला शेजारच्या 1% जास्त पडला, पण कशाला दुःख व्यक्त करायचं? तुलनेमध्ये तुम्ही अडकलात की दुःखाला सुरुवात होणार. त्यामुळे आपल्याला जे काही दिले, मला जेवढे येते, एक मागच्या माझ्या भाषणात सांगितलं होतं, इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये फरक आहे. एखादा बोर्डामध्ये आलेल्याला सुद्धा नॉलेज नसेल, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असेल, पण एखादा 55-56% मिळवलेला नॉलेज आहे, हा फरक आहे. जेव्हा तुम्ही माहिती तपासून घेता तेव्हा ते ज्ञान होतं आणि आपल्याला ज्ञान मिळवायचं. इन्फॉर्मेशन तर व्हॉट्सअपवर मिळतच आहे, तुम्हाला चुकीची माहिती मिळतीच आहे, पण तुम्हाला ते तपासून घ्यावं लागणार आहे. आणि आगामी कालावधीमध्ये हा धोका जास्त आहे. एआयच्या माध्यमातून काही होऊ शकतं, तेव्हा आपल्या समोर जे येतंय ते आपल्याला नीट बघून तपासून घ्यावं लागणार आहे. खरं आहे का खोटं आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे. अजितदादांचं जेव्हा अपघाती निधन झालं, आश्चर्य वाटलं मला. महिन्याभरानंतर, आठवड्याभरानंतर युट्यूब व्हिडिओ सुरू झाले, अजितदादा परत आले, अजितदादा परत आले म्हणून व्हिडिओ सुरू होते. विश्वास ठेवणार का आपण असे व्हिडिओ? आहेत करणारे असे. तेव्हा आपल्याला जे समोर दिसतंय, जे सत्य आहे ते आपल्याला बघायचे आणि शाळांच्या माध्यमातून ही सत्याचीच पेरणी होत असते. मला खूप आनंद वाटला. मी तिसऱ्यांदा घरी या शाळेत आलो. तर काही वर्षापूर्वी, मला वाटतं सकाळ लोकमतमध्ये आठवत नाही, तिथं मी वृक्षारोपणाला आलो होतो. बरेच वर्ष झाली आणि परवा कार्यक्रमाला आलो, आज तिसऱ्यांदा इथं कार्यक्रमाला आलो. तर खूप आनंद वाटला की मला नेहमी, मी का MBAला शिकवतो तर तरुण मुलांच्या सहवासात मला राहता येतं. काय त्यांचं विचार आहेत, काय त्यांचं म्हणणं हे कळतं. त्यामुळे त्यानिमित्तानं मी ते शिक्षण हौसेनं म्हणून शिक्षण म्हणून देत होते. पण आज इथं सुद्धा लहान मुलं अगदी तन्मयतेने ऐकतात, ते बरं वाटलं. त्याच्याबरोबर त्यांचे जे पालक आहेत किंवा दिलीप मामांची मित्रमंडळी, कुटुंबी सगळे आहेत, ते इथं आले आणि दिलीप मामांचा हा कौतुक सोहळा त्यांनी मनापासून बघितला. त्याबद्दल मला खूप आनंद होतो, त्यांचं अभिनंदन करतो. एकच सांगेन शेवटी की आत्ता गेल्या महिन्यामध्ये अधिक महिना झाला. आत्ता एक वाचन सप्ताह सुरू आहे. अनेकांना माहीत नसेल, 24 तारखेवर आज संपते, उद्या संपणारे वाचन सप्ताह. तर मी अधिक महिन्यामध्ये एक पण केला होता. त्या अधिक महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती की जावयाचा मान असतो, बाण बिण दिला जातं, बरोबर. तर मी ते केलं होतं की मी ह्या महिन्यामध्ये माझ्या संग्रहातली पुस्तकं लोकांना मोफत देणार. ते मला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा मी सांगितलं, कालच्या तारखेपर्यंत 450 पुस्तकं मोफत मी अनेकांना दिली. आणि आज ह्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता थांबायचं नाही, एक प्रेरणादायी पुस्तक दिलीप मामानं मी दिलं, त्याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना परत सांगतो, ही स्कीम जरी माझी असली, तुम्हाला कधीही ह्या शाळेला पण मी पुस्तकं देणार आहे, MIDCच्या शाळेला पण पुस्तकं देणार आहे. जेव्हा आज मी विश्वनाथ पुस्तकं घेऊन आलो असतो आणि माझ्याकडची पुस्तकं सगळ्या प्रकारची आहेत, प्रेरणादायी आहेत, चरित्र आहेत. तर निश्चितच एक मी माझ्या मुलाला जे सांगतो की मी काय कमवलं नाही, पण माझ्या पुस्तकांची किंमत जर मोजली ती कोट्यावधीमध्ये असेल. ही खरी आहे, पुस्तकांची किंमत ही खरी संपत्ती आहे, ही तुमचं ज्ञान आहे. त्यामुळे मला पुस्तकच नेहमी द्यायला आवडतात. आज दिलीप मामांचा कृतज्ञता सोहळा असताना मी त्यांना तेच पुस्तक दिल्याचा मला आनंद आहे.
दिलीप मामाने ते पुस्तक वाचावं, आपल्या घरातल्यांना वाचावं द्यावं. आणि जर अजून कोणाला काही पुस्तकं लागणार असतील तर मला निश्चितच संपर्क साधावा. आज मला इथे या कार्यक्रमासाठी बोलण्याची संधी दिली. आपलं शिरीषराव या शाळेचे सगळे शिक्षक वर्ग या सगळ्यांचे मनापासून आभार. दिलीप मामांना परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय अध्यक्ष महोदय श्री चिट्टे साहेब, प्रमुख पाहुणे मुकुंद फडके, सचिव शिल्पा चिटणीस मॅडम, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकाचे कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी आणि इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज माझ्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय क्षण आहे. तब्बल 32 वर्षाच्या सेवेनंतर आज मी लोकमंगल हायस्कूल नागवाडी कृषी या माझ्या कर्मभूमीतून सेवानिवृत्त होत आहे. या प्रसंगी माझ्या मनात अनेक भावना दाखवून आल्या आहेत. सन 1954 मध्ये मी या संस्थेत रुजू झालो. त्या दिवशीपासून आजपर्यंत प्रवास माझ्यासाठी खूप काही शिकवणारा आणि समृद्ध करणारा ठरला. या शाळेत मला केवळ नोकरी दिली नाही तर एक कुटुंब दिले, माणसे दिली, स्नेह दिला आणि जीवनाला दिशा दिली. या शाळेच्या प्रगतीचा प्रवास मी जवळून अनुभवला आहे. अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली. प्रत्येकाने मला सहकार्य केले, मार्गदर्शन केले आणि आपुलकी दिली. त्यामुळे हा 32 वर्षाचा प्रवास इतका सुंदर आणि संस्मरणीय बनला. शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करताना माझा नेहमी एकच प्रयत्न राहिला की माझ्याकडून संस्थेची सेवा प्रामाणिकपणे आणि निष्ठेने व्हावी. माझ्या कामामध्ये कधी कसूर होऊ नये, संस्थेचा विश्वास कायम राहावा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी शक्य ते योगदान देता यावे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलो. या काळात अनेक विद्यार्थी घडताना पाहिले. काही विद्यार्थी आज विविध क्षेत्रात माझ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे यश पाहून मला नेहमी समाधान वाटते. शाळेच्या प्रगतीमध्ये माझे थोडेसे योगदान आहे. ती भावना माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. माझ्या सहकार्याने नेहमीच मला मित्रत्वाची साथ दिली. हा सेवानिवृत्त होत असताना अनेक आठवणींनी मन भरून येतं. एक प्रवास होता आनंदाचा, मुलांच्या सहवासाचा. शाळेत मुले त्यांच्या मनातील भावना मोकळ्या मनाने सांगत आमचं नातं आपुलकीचं होतं. मुले मामा म्हणून हाक मारत, त्यात आदरभाव, आपलेपणा होता. मुलांनो, कोणतेही काम करा ते मनापासून करा, ते तुम्हाला आनंद येऊन जाईल. सेवा काळात चिटणीस साहेब त्यांच्या सहवासात येण्याची भाग्य मला मिळाले. अनेक लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांचे विचार ऐकायला मिळाले. माझी पत्नी, मुले, सून, नातेवाईक यांनी प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी माझ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकलो. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे माझा हा सेवा प्रवास यशस्वी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थोडी कविता आहे, ती कविता मी सांगतो. शिक्षणाची निवृत्ती. नोकरीची सुरुवात अशी केली दमदार, साऱ्यांच्या आरोग्याची मजवर ही मदार. नोकरीत प्रत्येकाशी नाते छान जुळलेले, योग्य विचारांचे मज सारे कळलेले. एकमेका साह्याने सारी धुरा सांभाळली, बिन नात्याची तिथे घर क्षणात जुळली. माझ्या घरी भरी शाळा सारी घेतली सांभाळून, काही चुकता क्षणी सांगतली समजून. कधी वाटतात भय दिला आधार मोलाचा, मनामध्ये रुजविला असा विचार खोलाचा. नोकरीचा कार्यकाल असा केला आनंदात, 7 पावलोपावली होती माझ्या जीवनात. कार्यकाल संपताना आणि जवळ निवृत्ती, नव्याने जगण्याची तरी करते आवृत्ती. माझ्या वडिलांची पुण्याही सुरू केली शाळा, शासनाचा आशीर्वाद सजवला आमचा मळा. आज येणारी निवृत्ती प्रवास अंतर्मनाचा मज नित्य आठवतो, काळ सुंदर सुखाचा. अजून जरा एक कविता आहे. शीर्षक आहे निवृत्ती एक नवी सुरुवात.
वर्षानुवर्ष कामाचा वाटा, घामाची मोठी, कष्टाची घटा, कर्तव्य क्षेत्रात रमलेला तो दीर्घ प्रवास, फुडू फुल घंटेचा नाद, मुलांचा किलगाट, पडद्याचा सूर, सावंत मामा म्हणून ओळख, सर्व काही आठवणीत राहील. रोज झाडलोट, पाणी भरणे, जीवनाचे मूल्य, संस्काराची शिदोरी, कर्तव्याची मोठी जबाबदारी नीट नित्यपणाने निभावली सारी. एका अध्यायाची समाप्ती, दुसऱ्या अध्यायाची सुरुवात, निवृत्ती अंत नवी, एक नवी सुरुवात आहे. स्वतःला घडवण्याची, स्वतःला ओळखण्याची, स्वतःसाठी जगण्याचा एक आलाप आहे. निवृत्ती अंत नवे, एक नवी सुरुवात आहे. नवे क्षितिज, नवी आकाश, नवी दिशा, नवी आशा. निवृत्ती अंतर्मनाचा प्रवास आहे. निवृत्ती अंत नवे, एक नवी सुरुवात आहे. अजून एक तर आहे अजून विषय निवृत्ती प्रवास अंतर्मनाचा. शीर्षक आहे काळीज रडले. सेवा निवृत्तीचा क्षण तरी मनाला घायाळ, पाय काढता इथून होई मन हळहळ. हीच कर्मभूमी माझी, दिली दिला हो सहारा. सेवा एकनिष्ठ माझी, स्वतः मला हो आसरा. डोळे पाणावले खूप, मनही गैरवरले. कसा देऊ मी निरूप, माझे काळीज रडली. हेही निवृत्ती प्रवास, नाही बसेना विश्वास. गोतावळा मोठा माझा, मन नाही सोडण्यास. सुना झाला परिसर, एका क्षणात कोरता. आठवणी सोडताना येईल उदय ठसका. जर निवृत्ती प्रवास अंतर्माचा कसा, उर्वरित आयुष्याचा छान उठव कसा. धन आरोग्य संपदा असे निरोगी जीवन, घडो कार्य समाजात, घडो सेवाची महान. एवढी बोलून माझी वाक्य संपवतो. मिनिटाचं भाषणाचं या ठिकाणी संधी दिलेली आहे. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. शकत नाही की सावंत मामा यांचा सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आज आपण जमलेलो आहोत आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं वरुण राजाने सुद्धा स्वागत केलेलं आहे की या ठिकाणी जोरदार असा पाऊस असा पडत आहे. तसे सावंत मामा आणि आमची मैत्री ही गोष्ट होती. ज्यावेळेला 97 साली चिटणीस साहेबांनी मला या ठिकाणी नोकरीसाठी दिली, बोलवलं, त्यावेळेला शाळेला प्लास्टर नव्हतं, काय नव्हतं. लोकित मामांच्या घरातल्या शाळा या ठिकाणी आलेली. पाटील सर होते, बंधारे सर, बांधव मॅडम, दोन्ही जाधव सर होते, गोष्टी सर होते. आणि आमची ही घट्ट मैत्री बघून साहेबांनी सुद्धा जवळजवळ 28-27 ते 27 वर्ष आमची बदलीच केली. आता जाधव सरांनी उल्लेख केला की कावळं बाळूचीच होती की आमचं कधीही या 27 वर्षामध्ये दोघांचं भांडण झालं नाही. ज्यावेळेला साहेब आले आणि साहेब आल्यानंतर मामांचे पिताश्री दादांना भेटण्यासाठी तुमच्या घरी गेले आणि साहेबांच्या बरोबर आम्ही गेल्यानंतर साहेबांच्याकडे गेल्यावर मला दादांनी बोलवलं आणि मला सांगितलं की चिटणीस साहेबांच्यामुळे तुम्हाला मिळालेली नोकरी आहे, या नोकरीचं पूर्ण करा. आयुष्यामध्ये तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही आणि चिटणीस साहेबांचा शब्द कधीही मोडू नका. आणि त्यांचं ते वाक्य सावंत मामा आणि मला इतकं भावलं की आयुष्यामध्ये आम्ही दोघांचं, माझ्या आयुष्यातील एकमेव ती घटना अशी आहे की सावंत मामा आणि माझं कधीही या 27 वर्षात भांडण झालं नाही. अनेक लाखो लोक, हजारो लोक माझ्या जीवनामध्ये येऊन गेली, पण सावंत मामा आणि आमचं कधी भांडण झालं नाही. अतिशय नम्र स्वभाव आणि त्यांच्याकडून बरंच काय मला शिकायला मिळालं. ज्यावेळेस चिटणीस साहेबांनी सांगितलं की माहुरचं तू पेटी शिकावं, अनेक वेळा 4-5 वेळा मला साहेब म्हटले आणि मी थोडंसं दुर्लक्ष करायचो. पण एक दिवस सावंत मामा म्हणजे अहो सावंत साहेब एवढे आपल्याला सांगतायत पेटी शिकायला तर आपण जाऊ. मग मी चौकशी केली. त्यावेळेला मोबाईल नव्हते. साहेबांचेच मित्र ज्यांनी इंग्लिश स्कूलला प्रकाश करंदीकर म्हणून इंग्लिश स्कूलला साहेबांचे मित्र होते, ते संगीत विशारद होते आणि त्यांच्याकडे सावंत मामा मला घेऊन गेले. कारण साहेबांनी सांगितलं की पाटील सर तबला वाजवतात, तो काही करून पेटी शिकलं पाहिजे. या कलेला फार मोठी दाद मला सावंत मामांनी दिली आणि आयुष्यभर भावासारखे ते माझ्यावर राहिले. त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये सुखाचे आनंदाचे क्षण येवोत
आणि ही सावंत कुटुंब हे नागेवाडी हे माझंच गाव असल्यागत वाटतं. नागेवाडी असो, कुर्शी असो, ज्या वेळेला या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेला सरपंच आमचे रमेश आनंदराव सावंत दादा सरपंच होते. त्यांनी नानांनी सुद्धा रविदानांनी सांगितलं की आमचे भाऊ आहेत तुमच्याबरोबर, एका दिलाने एका मनानं राहत. अतिशय मला आज तसं वाईट वाटत आहे की मामा सेवानिवृत्त जरी होत असले तरी आमची भेट जी होत राहणार. पण आता मामा रिटायर होऊन 15 दिवस झाले. 15 दिवस मला करमना झाले. मी शाळा सुटली की त्यांना भेटण्यासाठी घरी जात असतो. अशा मामांची कायम भेट घडत राहणार. पण कायम काम करत असताना त्यांची आठवण मला येत राहील. आणि चिटणीस साहेबांच्यामुळे अनेक आम्हाला व्याख्यानं मिळत गेली, ऐकायला मिळत गेली. व्याख्यानं असतील, नवीन नवीन काय पुस्तके वाचण्याचा जो छंद होता तो मामांनीही जोपासला. पुस्तक वाचनाचा छंद, मी सुद्धा पुस्तक वाचनाचा छंद जोपासला. कीर्तन प्रवचनापर्यंत माझं ज्ञान वाढत गेलं. त्यामध्ये चिटणीस साहेबांचा आम्हाला नुसती नोकरीच नाही तर आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती कसं उभं राहावं हा अनुभव आम्ही शिपाई असून मामांना आणि मला साहेबांच्यामुळे मिळाला. तरी मामा रिटायर जरी झाले असते तरी आमची भेट जे होत राहणार. आता अधिक मला खूप बोलण्याची आहे, बोलू वाटतंय पण वेळ कमी आहे. आणि लोकांचे संस्कार करायसाठी लोक आलेले आहेत. मामांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. त्यांचं सुख समाधानाचं, समृद्धीचं आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जावं ही पांडुरंग चरणी, सरस्वती शाकंभरी चरणी माझी प्रार्थना. माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण.